स्वागतम सुस्वागतम। रसिक मित्र मैत्रिणींनो, ज्येष्ठ सुहृदांनो, तुम्हा सर्वांचं अभिव्यक्तीच्या आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। अभिव्यक्ती या नागपुरातल्या वैदर्भीय लेखिका संस्थेची ओळख नित्यनियमाने होणाऱ्या दर्जेदार कार्यक्रमातून वेळोवेळी सिद्ध झालेली आहे। अभिव्यक्ती आणि एकाहून एक सरस कार्यक्रम हे समीकरण नागपूरकर रसिकांना आता चांगलं परिचयाचं झालेलं आहे आणि आजही अशाच एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात आपण भेटतो आहोत। कैलासवासी मधुकरराव कातरकर स्मृती व्याख्यानमालेचं 8वं पुष्प आज आपण इथे गुंफणार आहोत। मराठी विनोदाची वाटचाल या विषयावर सुप्रसिद्ध विनोदी लेखिका म्हणून स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या मंगलाताई गोडबोले त्यांचे विचार व्यक्त करणार आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समस्त नागपूरकरांच्या लाडक्या साहित्य अकादमी आणि जनस्थान पुरस्कार प्राप्त सिद्धहस्त लेखिका आदरणीय आशाताई बगे आहेत। मी अभिव्यक्तीच्या अध्यक्षा आपल्या सर्वांच्या आवडत्या लेखिका सुप्रियाताई अय्यर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या मान्यवर अतिथींना व्यासपीठावर घेऊन या। व्यासपीठावर स्थानापन्न होण्यापूर्वी आपण दीपक प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करूया। मान्यवर अतिथी आलेले आहेत। दीपक प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यासाठी कैलासवासी मधुकरराव कातरकरांची प्रतिमा पण इथे आहे, त्यांचीही आपण आठवण करणार आहोत। दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसः तेजोमुत्तमं गृहाणं मत्कृता पूजा सर्व कामप्रदो भव। हे दीपदेवा, तू सूर्यरूप अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस। आमच्या पूजनाचा स्वीकार कर आणि आजचं कार्य सिद्धीला आणे अशी मनोमन प्रार्थना आपण करूया। दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। मान्यवर अतिथींना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं। सुप्रिया, खूप आनंद घेता येईल आणि ज्या व्याख्यात्या आहेत त्याच स्वतः खुसखुशीत नर्म विनोदी लेखन करणाऱ्या विनोदी लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत, आपल्या सर्वांच्या आवडत्या आहेत। मंगलाताई आणि आदरणीय आशाताई दोघीही व्यासपीठावर स्थानापन्न होत आहे। शुभ योगावर कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे आपण जाऊया। आपण अतिथींचं स्वागत आता करणार आहोत। आजच्या आपल्या अतिथी मंगलाताई गोडबोले यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी मी विनंती करते सुप्रियाताई अय्यर यांना। कातरकर परिवाराकडून त्यांना शाल इकडे बघा। आजच्या कार्यक्रमात हिमाताई पुष्पगुच्छ कातरकर परिवाराकडून आलेली शाल असं देऊन त्यांचं स्वागत करत धन्यवाद। ओळखतोच तर सुचित्राताई आणि मधुकरराव कातरकर हे अत्यंत रसिक आणि कलासक्त दाम्पत्य। मधुकरराव कातरकर हे व्यवसायाने अभियंता होते आणि आपल्या गुणी प्रतिभावान पत्नीला त्यांनी नेहमीच साथ दिली। सुचित्राताईंमधली फुलापानात रमणारी, निसर्गात रमणारी कवयित्री, गोड गळ्याची गायिका बहरली ती मधुकररावांच्या सहवासात। आज सुचित्राताई अमेरिकेत वास्तव्याला आहेत, आपल्या सोबत आज त्या उपस्थित नाही राहू शकल्या,
पण तिथेही त्यांच्या काव्यगायनाचे कार्यक्रम सतत होत असतात. मायभूमीशी जुळलेली त्यांची नाळ आजही त्यांना नागपुरातल्या साहित्यिक उपक्रमांशी, विशेषतः अभिव्यक्तीशी जोडून ठेवते. ही खरंच किती आनंदाची गोष्ट आहे. आपल्या प्रिय पतीच्या स्मृतिप्रित्यर्थ सुचित्राताई दरवर्षी हा कार्यक्रम घडवून आणतात आणि आजही दरवर्षीप्रमाणेच एक नवा विषय आपण रसिकांसमोर आणतो आहोत. असं जर विचारलं की जगातला सगळ्यात सुंदर चेहरा कुठला, तर सहजच उत्तर येतं की ज्या चेहऱ्यावर आनंदाचं निखळ हसू आहे, निखळ हास्य आहे, तो चेहरा सगळ्यात सुंदर. दैनंदिन मानवी जीवनातल्या व्यापतापांना सामोरं जाताना अधूनमधून हास्याची खसखस पिकली नसती तर आपलं जगणं किती कठीण झालं असतं. थकल्या भागल्या मनाला नवसंजीवनी देणारं निखळ हास्याचं टॉनिक जगण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. मराठी साहित्यातही दर्जेदार विनोदी लेखनाची परंपरा श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून साधारणपणे सुरू झाली असावी. पुढे मग राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, गंगाधर गाडगीळ, दमा मिरासदार, शंकर पाटील, जयवंत दळवी आणि याशिवाय स्त्री लेखिकांमध्ये दीपा गोवारीकर, इंद्रायणी सावकार, शकुंतला गोगटे, पद्मजा फाटक आणि आपल्या आजच्या पाहुण्या मंगलाताई गोडबोले यांनी मराठी विनोदी लेखनाची पालखी सक्षमपणे वाहिली आणि मराठी रसिकांना त्यातून विलक्षण आनंद दिला. आजही पुलंचे कोसळकर मास्तर, अंतू बर्वा, रावसाहेब, चितळे मास्तर आपल्या चेहऱ्यावर हसू फुलवतातच. आज मराठी विनोदाची वाटचाल या विषयावर मंगलाताई गोडबोले त्यांचे विचार व्यक्त करणार आहेत. त्यामुळे आता पुढच्या टप्प्यावर जाऊया. त्यांचे विचार ऐकायला आपण सगळेच उत्सुक आहोत. कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते अभिव्यक्तीच्या अध्यक्षा सुप्रियाताई अय्यर यांना. येणार श्रोते किंवा येणार आणि कार्यक्रम कसा सुरू करायचा. पण उपस्थित आपण सारे रसिक आहोत. आजच्या आपल्या सन्माननीय अध्यक्ष आशाताई बघेल, त्यानंतर आपल्या प्रमुख अतिथी आणि वक्ता मंगलाताई, उपाध्यक्ष हेमा नागपूरकर, अभिव्यक्तीच्या माझ्या सगळ्या सख्यांनो आणि सारेच रसिक श्रोते हो, वृत्तपत्र वार्ताहर आणि फोटोग्राफर्स, आपल्या सगळ्यांचं मी आजच्या अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था नागपूर यांच्याद्वारे काही मधुकरराव कातरकर स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेल्या या 8व्या पुष्पात मनपूर्वक स्वागत करते. थोडंसं प्रास्ताविकाकडे वळण्यापूर्वी प्रथम मी काही मधुकरराव कातरकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करते. आताच अंजलींनी सांगितलं की सुचित्रा अभिव्यक्तीशी खूप जोडली गेलेली आहे. मला तिला सारखी हुरहुर वाटती आहे. ती अमेरिकेत आहे, सॅन होजेला सॅन डिएगोला आहे मुलाकडे, आणि तिला असं वाटत होतं की ती आल्यावर जानेवारीत वगैरे हा कार्यक्रम करावा, पण ते काही कारणास्तव शक्य नव्हतं. पण मला माहिती आहे की ती मनाने आज अगदी इथेच आहे. काही मधुकरराव कातरकर सुचित्राला नेहमी तिच्या साहित्य क्षेत्रात पॉझिटिव्हली मदत करत होते. त्यांचं सहकार्य तिला होतं. ती खूप वर गेलेली आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तिच्या कविता, तिचे कविता संग्रह, तिचं ललित, त्याच्यामुळे तिचा आणि तिने अभिव्यक्तीला निवडलं आणि वक्तृत्वच तिला हवं होतं या कार्यक्रमासाठी. कारण मधुकररावांना व्याख्यान अतिशय आवडत असत. ते व्याख्यान इतर कुठल्याही कार्यक्रमाला जाणार नाहीत ते, पण ते व्याख्यान ऐकायला जरूर जात होते. आणि म्हणून सुचित्रांनी सांगितलं होतं की त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तुम्ही व्याख्यानच आयोजित करा. आशाताई आज आपल्याला इथे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. आशाताईंबद्दल नागपूरकरांना मी काही सांगावं अशातला भाग नाही आहे. राणी एलिझाबेथच्या मुकुटातला जसा कोहिनूर हिरा आहे, तशा आशाताई नागपूरकरांच्या मुकुटातला हिरा. गंमत अशी आहे पहा की अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद आशाताईंकडे चालून आलं तर त्या नाकारतात, पण अभिव्यक्तीचं अध्यक्षपद मात्र त्या स्वीकारतात. याचं कारण काय आहे?
त्या अभिव्यक्तीशी बांधले गेलेलं आहे सुरुवातीपासून, मी तर आहेच, पण या पलीकडे जाऊन अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जे राजकारण होतं ते कोणालाही आवडत नाही, तसं राजकारण अभिव्यक्तीमध्ये नाही. हे मुख्य कारण आहे असं मला वाटतं. आशाताई जितक्या निखळ आहेत तितकीच अभिव्यक्ती निखळ आहे. मंगलाताई, मला हे सांगायला तुम्हाला खूप आनंद होतो की आमच्याकडे काहीही पॉलिटिक्स नाही, बाहेरचं पॉलिटिक्स नाही आहे, अंतर्गत पॉलिटिक्स सुद्धा आमच्याकडे काही नाही आहे. आनंदाने सगळेजण अभिव्यक्तीमध्ये येतात, अभिव्यक्तीचे सदस्य होतात आणि इथे रमतात सुद्धा, वेगवेगळ्या पद्धतीनं आपली सेवा देतात. आणि म्हणून आशाताई आमच्यात खूप रमतात. आम्ही बोलवलं की त्या कधीच नाही म्हणत नाही. आशाताईंना नुकताच गुजरात साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. तेव्हा त्यांचा सत्कार करायचा होता, पण त्यांना काही प्रॉब्लेम आला आणि त्या येऊ शकल्या नाही. तर आज आम्ही दोन्हीही करतोय आशाताई असं समजा आपण. आशाताईसाठी एकदा जोरदार टाळ्या. रस्त्यावरून आपण जाताना सहज आपल्याला एखादं मंदिर दिसतं, आपण आज जात नाही त्यावेळी जाऊ, म्हणजे काही वेगळ्या कारणाने नाही जाऊ शकत, पण तरी सुद्धा नकळत आपले हात जोडले जातात बाहेरून. जेव्हा जेव्हा मी आशाताईंच्या घरावरून जाते तेव्हा असेच माझे हात तिथे जोडले जातात. मंगलाताईबद्दल काय सांगू. मंगलाताईंची माझी ओळख पहिली झाली सिंगापूरला. आम्ही जागतिक साहित्य संमेलनाला मी गेले होते आणि तिथे पहिल्यांदा माझी ओळख झाली. आता आपल्याला थोडं बापरे पुण्याच्या आहेत, एवढ्या मोठ्या आहेत, एवढं यांचं नाव आहे, बोलू का नको बोलू का नको. माझं कथाकथन झालं आणि दुसऱ्या दिवशी त्या मला अशा हॉलमध्ये बसलेल्या दिसल्या. मी त्यांच्याजवळ गेले आणि भीत विचारलं, तुम्ही ऐकले का माझं कथाकथन? तर त्या म्हणाल्या, हो, मला तुमची कथा खूप आवडली. आणि एवढंच नाही, त्या म्हणाल्या की तुमच्या कथेतलं गाणं मी रात्री झोपताना गुणगुणत होते. ते गाणं होतं, कश्ती का खामोश सफर है, शाम भी है तन्हाई भी, दूर किनारों पर बजती है लहरों की शहनाई. त्या गाण्यावर आधारित ती कथा होती. मी अगदी ढगात गेले की मंगलाताईंनी मला एवढं मोठं सर्टिफिकेट दिलं. मंगलाताई आज इथे आपल्या उपस्थित आहेत आणि त्यांचं सगळ्यांना माहिती आहे की त्या विनोदी लिहितात, पण तो विनोद उगाचच केलेला नसतो. त्याच्या मागे सखोल चिंतन असतं, काहीतरी वेदना असते आणि वेदनेतून घडलेला तो विनोद असतो. त्याच्यामुळे त्याचा दर्जा फार वेगळा असतो. अंजली आज आपल्या इथे सूत्रसंचालन करते आहे. आपण पाहिलीच आहे तिच्या याची झलक. अंजलीला आशाताई या लेखक म्हणून खूप जास्त आवडतात आणि ती आनंदाने आशाताईंसाठी हे करते. पण अंजलीच्या ह्याच्यातला मानाचा तुरा मला आवर्जून आपल्याला सांगायला हवा की लता दिदी जेव्हा नागपूरला आल्या होत्या तेव्हा लता दिदीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याचं भाग्य अंजलीला मिळालेलं होतं. लता दिदींसाठी सूत्रसंचालन केलेलं आहे. असा खूप चांगला गुच्छ अभिव्यक्तीने आपल्या पुढे आणून ठेवलेला आहे आज, आणि ह्या सगळ्यांना आपण आता ऐकणार आहात. त्याच्यामुळे मला वाटतं की मी प्रास्ताविकात जास्त वेळ घेऊ नये आपला. इथेच थांबते, नाही तर तुम्हीच मला हाकलाल की जा बाई टळ आता आणि आम्हाला ऐकू दे पुढचं. तर मंगलाताई, आज रात्री पण तुम्ही नक्की ते गाणं गुणगुणत राहा किंवा ते आठवा आणि मग झोपा असं. आणि आपल्या सगळ्यांना आधीच आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात म्हणून आभार मानते आणि प्रास्ताविकातून आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद सुप्रिया. अभिव्यक्ती संस्थेच्या माध्यमातून सुप्रियाताईंनी आपल्या प्रेमळ आणि आर्जवी स्वभावाने आपल्याला सगळ्यांना कसं एकत्र बांधून ठेवलं आहे ते आपण अनुभवतोच. तर धन्यवाद सुप्रियाताई. आणि आज स्वर्गीय मधुकरराव कातरकर स्मृती व्याख्यानमाला आहे. तर त्यांच्या आठवणी आपण या व्याख्यानमालेच्या निमित्ताने ताज्या करतोय. आता त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी किंवा त्यांच्या काही आठवणी सांगण्यासाठी त्यांच्या एक स्नेही नातेवाईक उपस्थित आहेत, शीलाताई जोशी. तर त्यांनी यावं आणि मधुकररावांच्या आठवणी ताज्या कराव्यात अशी मी त्यांना विनंती करते.
मंचावर उपस्थित मान्यवर, अभिव्यक्तीचे सर्व सभासद आणि रसिक श्रोत्यांनो, मी मधु काकांच्या स्मृतीला अभिवादन करून माझ्या मनोगताला सुरुवात करते. आठवणीचा अक्षय ठेवा, मनात जपुनी ठेवा. कोमल हळवी उदास झाली, मावळतीची किरणे आत आतुनी दाटून आली, विस्मृत काही स्मरण. त्या स्मरणाला उजाळा या अभिव्यक्ती कार्यक्रमातून मिळतो. स्मिते जयाची चैतन्य फुले, शब्द जयाचे नवदीप कळे. कृतीच ज्यांच्या भविष्य उजळे, प्रेमे विवेके जे फुलती, तेथे कर माझे जुळती. असे आमचे काका, मधु काका. कुणाचं दुखलं की धावून येणारे, काहीतरी राहिलं की ते लगेच पूर्ण करणारे, अशी माणसे नेहमीच लक्षात राहतात त्यांच्या स्वभावामुळे. आपलं आयुष्य मात्र त्यांच्यामुळेच जुळे. माणसाला सोबत हवी असते. आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात, पण आपला अनुभव, आपली अनुभूती कुणाशी तरी वाटून घ्यायची असते. आपण म्हणतोच की आपले सूर जुळतात. म्हणायला आपण एकटेच येतो आणि एकटेच जातो, कुणीच सोबत नसतं. हा आपला प्रवास आणि आपले सहप्रवासी हे सोबत नसतानाही आपल्या सोबतच असणं, हे त्यांच्या अस्तित्वाचं सार्थक नाही का? वेचत असता कवडसे ते होते मृगजळाचे, कळले हे तर आनंदाचे झाड आहे अनंताचे. का उगा ठेवावे हिशेब हसण्या रडण्याचे, स्व श्वास अंतरात्मा तर आपला आपलाच आहे, पण समजले की हा संकल्प विधात्याचा आहे. उजळले त्या क्षणी हे अंतर निरामयाचे, उघडले प्रयत्ने द्वार मम अंतरंगाचे. म्हणून म्हणते, तिमिराच्या पोटी ये प्रकाश नवा, तेवत ठेवावा दीप निरंतर. आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात किंवा जन्मापासून मरतपर्यंत हा दीप आपल्या सोबत असतो. तर ती पंटी आपल्या सोबत कशी कशी ठेवावी आणि किती जपून ठेवावी याचं एक गाणं म्हणून दाखवते मी. थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला, पण ती जपून ठेवा, अंधार फार झाला. आले चहू दिशांनी तुफान विस्मृतींचे, नाती जपून ठेवा, अंधार फार झाला, पण ती जपून ठेवा, अंधार फार झाला. शिशिरातल्या हिमात हे गोठतील श्वास, हृदये जपून ठेवा, अंधार फार झाला, पण ती जपून ठेवा, अंधार फार झाला. वणव्यात वास्तवाच्या होईल राख यांची, स्वप्ने जपून ठेवा, अंधार फार झाला, पण ती जपून ठेवा, अंधार फार झाला. काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून, घरटी जपून ठेवा, अंधार फार झाला, पण ती जपून ठेवा, अंधार फार झाला. ते वाटतील परके अपुलेच श्वास आता,
फार झाला, पण ती जपून ठेवा. अंधार फार झाला, थोडा उजेड ठेवा. अंधार फार झाला, अंधार फार झाला, अंधार फार झाला. गेल्या 8 वर्षापासून अभिव्यक्ती परिवार काकांच्या स्मृतींना सातत्याने उजाळा देत असतात. त्यासाठी सर्व कातरकर परिवार त्यांचे खूप ऋणी आहेत. धन्यवाद शीलाताई. कैलासवासी मधुकरराव कातरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या व्याख्यानमालेला सुरुवात करताना त्यांच्या स्मृती ताज्या करणं हे निश्चितच औचित्यपूर्ण होतं. आज मराठी विनोदाची वाटचाल या विषयावर आजच्या प्रमुख अतिथी आणि वक्त्या आदरणीय मंगलाताई गोडबोले विस्तारानं प्रकाश टाकणार आहेत आणि ऐकायला आपण सारेच उत्सुक आहोत. तत्पूर्वी मंगलाताईंबद्दल बोलण्याचं थोडंसं धाडस करते, थोडी हिंमत करते. खरं तर स्वतःच्या लेखनानं आपल्या प्रसन्न नर्म विनोदी आणि झुळकदार विनोदानं हसू फुलवणाऱ्या आणि विचार प्रवृत्तही करणाऱ्या मंगलाताईंनी आम्हा रसिक मनावर नेहमीच गारूड केलेला आहे. गेली 40-42 वर्ष सातत्यानं त्या लिहित आहेत. त्यांच्या पुस्तकांनी 50शी केव्हाच पार केलेली आहे. तुमच्या आमच्या जगण्यावर तिरकस पण हसरा कटाक्ष, विचार गर्भ पण मिश्किल भाष्य आणि खेळकर शैलीतील मार्मिक निरीक्षण म्हणजे मंगलाताई गोडबोले यांचं विनोदी लेखन. अचूक निरीक्षण, तीव्र संवेदनशीलता आणि सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन यामुळे त्यांनी अनेक क्षेत्रातल्या विरोध आणि विसंगतींवर नेमकं शरसंधान केलेलं आहे. विनोद हा सहज असावा, निरागस असावा, वाचणाऱ्याला त्यातून प्रसन्न वाटावं या वाचकांच्या अपेक्षा मंगलाताई पूर्ण करतात, अगदी 100% पूर्ण करतात. आणि आजही मराठी विनोदाची वाटचाल या विषयावर त्यांचं अभ्यासपूर्ण भाषण आपण ऐकणार आहोत. त्यासाठी उत्सुक आहोत. तेव्हा वेळ न घालवता मी सन्मानपूर्वक आमंत्रित करते आजच्या प्रमुख वक्त्या आणि अतिथी मंगलाताई गोडबोले यांना. अभिव्यक्ती संस्थेच्या अध्यक्षा पदाधिकारी आदरणीय आशाताई बगे ज्यांचा हिंगणघाट पासूनचा पत्ता माझ्या चांगला लक्षात आहे. मागे ऐकू येण्याला प्रॉब्लेम आहे का काही? आणि उपस्थित बंधू भगिनींनो, ज्या मधुकररावांच्या स्मृत्यर्थ हे भाषण आहे त्यांना मी काही पाहिलेलं वगैरे नाही आहे, परंतु ज्या अर्थी ते आपल्या पत्नींना इतकं प्रोत्साहन देत होते त्या अर्थी ते किती सहृदय असावेत ह्याचा आपण अंदाज करू शकतो. त्यांच्या स्मृतीला मी मनपूर्वक अभिवादन करते. साधारण 1 तासभरामध्ये मी एक 15-1 मिनिटं जुना विनोद कसा होता, 15-1 मिनिटं आमच्या पिढीपर्यंत तो कसा आला आणि पुढे आत्ताच्या चला हवा येऊ या पद्धतीच्या विनोदाचं काय, अशी साधारण रचना करीन. त्याच्या जर सभेत एकही जांभई दिसली तर मी लगेच खाली बसेल. मुलांनी एके ठिकाणी असं म्हणून ठेवलेलं आहे की सभेत एकही जांभई उमटणं हा सिग्नल ज्याला घेता येत नाही तो खरा वक्ता नव्हे. कारण माणसं काही फिजिकली जा असं म्हणत नाहीत, पण ती वेगवेगळ्या प्रकारे सूचना देत असतात, आळोखे पिळोखे देतात, इकडे तिकडे बघायला लागतात वगैरे. आता सुप्रियाताई जे म्हणाले ते खरं आहे सिंगापूरला त्यांच्या कथाकथनाविषयी. कारण मला
नेहमीच असं वाटतं की नुसतं बोलणं सोपं आहे किंवा नुसतं गाणं सोपं आहे, पण बोलता बोलता मध्ये गाणं खूप कठीण आहे. आणि त्यांना बघून तेव्हा तरी मला ह्या बाई अशक्त आहेत, ह्या कसं हे पुरं करतील असं वाटलेलं होतं. त्या मानाने त्यांनी ते छानच निभावून नेलं. आणि जुनी हिंदी गाणी, तलत महमूदची गाणी जी आपल्याला अनेकांना खूप प्रिय आहेत, तसं ते कश्ती का खामोश सफर आहे मला अतिशय आवडणारं गाणं होतं. आणि खूपदा दिवसाचा शेवट आणि दिवसाची सुरुवात गाण्याने होते, अशी त्यावेळी माझी ती झालेली आहे. आता यांनी माझा परिचय केला तो खूपच स्नेहपूर्ण असा होता. आणि मुख्य म्हणजे माझा रथ उगाच शेक्सपियरच्या वगैरे बाजूला नेऊन बांधला नव्हता. नाहीतर काही वेळा सभा संमेलनांमध्ये इतकी विचित्र परिस्थिती येते की आम्ही तिकडून खून करून अहो नाही नाही असं म्हणतो. आणि तो निवेदन तुम्ही थांबावं, तुम्हाला काय माहिती आहे अशासारखं पण विचार करतात आणि ते फारच अंगावर येणार असतं. अलीकडेच एका गावी मी गेले होते कार्यक्रमाला, असाच काही समारंभ होता. तर तिथे ते गृहस्थ वारंवार माझ्याविषयी असं सांगत होते की ह्या माणूस या साप्ताहिकात कुंपण आणि आकाश नावाचं फार छान सुंदर लिहायच्या, पण माणूस बंद पडला. मग या स्त्री मासिकात झुडूप नावाचं सुंदर लिहायच्या, पण स्त्री मासिक बंद पडलं. हातासरशी एक एक मासिक बंद पाडत पुढे चालले आहे. मला इतका धक्का बसला. त्या शेवटी खाजगीत म्हटलं सुद्धा की अहो माझ्यामुळे एखादं मासिक जगलं असं तुम्हाला नाही का दिसलेलं. पण सांगायचा मुद्दा की आपल्या बोलण्यातनं आपण कशा कशाची सांगड घालतो, काय जोडून घेतो, ह्यातनं सुद्धा खूपदा गंमत किंवा विनोद निर्माण होत असतो. सुरुवातीला मला हे सांगायला आवडेल की मी त्या अर्थाने विनोदप्रिय असणारी व्यक्ती नाही. खूप लोकांना वाटतं की ह्यांच्या घरात काय सकाळी उठल्यावर चहाला विनोद, ब्रेकफास्टला विनोद, असं अजिबात नसतं. मी फार विनोदी साहित्य वाचत नाही. मी मुख्यत्वे समाजशास्त्रीय साहित्य जास्त करून वाचते, कारण म्हणजे मिलिंद बोकील पद्धतीचं साहित्य, कारण मला त्याच्यात खूप इंटरेस्ट वाटतो. आणि अरे ह्यातलं मला काहीच माहिती नाही आहे. आता मेंढा लेखावर त्यांनी जेवढं काम केलं, मला यातलं काही माहीत नाही, मी कसली साक्षर, असं एक सारखं मला वाटत राहतं. त्या मानाने विनोदी लेखन मी कमी वाचते, कारण ते जर बरं असलं तरच अंगी लागतं. ते जराही कमी दर्जाचं असलं तर इतकं करुण असतं की ह्याच्यात कुठे हसावं असं कळत नाही आणि त्याचा त्रास होतो, म्हणून मी ते फार वाचत नाही. शाब्दिक कोट्या येता जाता करायची वगैरे मला अजिबात सवय नाही. आणखी एक महत्वाचं म्हणजे एखादा मनुष्य सतत 24 तास विनोदी आहे हे मला थोडं अनैसर्गिक वाटतं. आपल्या दिवसभराचे जसे अनेक मूड्स असतात, भावावस्था असतात, तसंच लेखनाचंही असेल की नाही. उजाडल्यापासून आता माणसं कशी हसतील असा चंग बांधून केलेलं लेखन हे काही मला समाधानकारक वाटणार नाही. आता थोडं मराठी विनोदाच्या परंपरेविषयी सांगते. मी MA मराठी भाषाशास्त्रच आहे, पण मी लगेच आत्ता MAचा तास घेते वगैरे असं माझा अजिबातच सूर नाही. थोडेसे लँडमार्क्स मला सांगायला आवडतील ते अशासाठी की अलीकडे असा एक विचार फार प्रस्तुत झाला आहे की मराठी माणसं ही परंपरेने निवृत्तीवादी आहे. प्रवृत्ती आमच्याकडे कमी आहे, त्यामुळे आमच्याकडे विनोद कमी आहे. तर मला हे नाही फारसं पटत, कारण की प्रवृत्तीवाद आणि निवृत्तीवाद ह्या अतिशय सापेक्ष गोष्टी आहेत. असं एकच निर्णायक ह्याच्याविषयी काही म्हणता येत नाही. आणि ह्याची उदाहरणं मग तुम्हाला संत साहित्यामध्ये नंदेचं कार्ट किरकिर करतं खरूज होऊ दे त्याला, हे कसं दिसलं असतं. कारण जर निवृत्ती असती तर माझ्याही मुलाला काही नको होऊ दे, नंदेच्याही मुलाला काही नको होऊ दे असं ती म्हणाली असती ना. किंवा सखाराम मेला म्हणून तुकाराम केला वगैरे अशी स्त्री साहित्यात काही ओळी आहेत, ह्या झाल्या नसत्या. त्याच्यामुळे असं एक गठ्ठा काही म्हणावं असं मला वाटत नाही. एक मात्र आहे की मराठी परंपरेने शेवटाला दिस गोड व्हावा याला खूप जास्त महत्व दिलं. आणि पुलंनी पहिल्यांदा असं म्हटलं की रोजचा दिवस का गोड नको, शेवटचाच दिवस का गोड व्हावा. आणि रोजचा दिवस गोड व्हायला काय मदत करू शकतं तर तो विनोद करू शकतो. एखादा छोटासा विनोद झाला, छोटीशी गंमत आली
तरी त्याची आठवण आपल्याला दिवसभर पुरते. कंटाळवाणं काम करताना पुरते, चिडचिड करताना पुरते. चिडचिड ही नवऱ्यावर हे ओघाने आलंच, तसं सेपरेट सांगायची काही गरज नाही. पण अशी थोडीशी एखादी गंमत, एखादा चुटका, एखादा फसगत ती आपल्याला पुरत असते असं मला वाटतं. त्याच्यामुळे आम्ही परंपरेनेच निवृत्तीवादी आहोत आणि आम्हाला विनोद काही माहीतच नाही असं अजिबात नाहीये. एकूणच अभिव्यक्ती मर्यादित होती, त्याच्यात विनोदही मर्यादित होता. तेव्हा फेसबुक किंवा व्हॉट्सॲप नव्हतं की लगेच उठलं आणि रामदासांनी व्हॉट्सॲपवर काहीतरी लिहिलं, असं शक्य नव्हतं करणं. त्याच्यामुळे आपल्याला तसं वाटत असेल असं मला वाटतं. एक महत्त्वाचं मला सांगायला आवडेल की ज्यांचाही संस्कृतचा अभ्यास काही कारणाने झाला असेल त्यांना संस्कृतमधलं विदूषकाचं पात्र नाटकांमधलं चांगलं आठवत असेल. तो पुष्कळ वेळा ब्राह्मण असायचा. इथे मी जातीय वाद वगैरे अर्थाने सांगत नाहीये, त्या कथांमध्ये तसं असायचं. तो पुष्कळ वेळा राजाला चतुराईने प्रेयसी मिळवून द्यायला मदत करायचा आणि तो शाब्दिक कोट्या वगैरे व्यर्थी वाक्य बोलणारा म्हणजे तो बुद्धिमान असायचा. मला मुख्यत्वे हे सांगायचं की विनोदकार हा काहीतरी सवंग वेडेवाकडे चाळे केल्याने विनोदकार होत नाही. त्याला मुळात चांगली बुद्धी असावी लागते, मग त्याला त्या बुद्धीने विसंगती टिपता यावी लागते आणि ती चांगल्या भाषेत लिहिता आली तर तो विनोदकार होतो, नाहीतर तो होणार नाही असं एक जाणवतं. त्याच्यामुळे एक नक्की आहे की आपल्याकडे विनोदाची परंपरा त्या त्या काळात सर्व काळात आहे. हा जो विदूषक आहे त्याची एक गंमत तुम्ही बघा. प्राध्यापक ओके भट काहींनी नाव ऐकलं असेल तर त्यांनी संस्कृतमधून नाटकांचा प्रचंड अभ्यास केलेला आहे. त्यांना मी एकदा विचारलं होतं की सर कधी, ते माझे सर होते संस्कृतचे, मी त्यांना विचारलं होतं की का हो एवढी नाटकं झाली, एकही महिला विदूषक नाही का झाली? तर ते म्हणाले नाही झाली, कारण हसवणे म्हणजे रंजन करणे आणि बाईने रंजन करणे याचा अर्थ थोडा वेगळा आहे परंपरेमध्ये. त्याच्यात तो बसला नसता म्हणून विदूषक स्त्री झाली नाही. पण अनेकदा विदूषकांना नावही नाही. ततः प्रविशती विदूषकः एवढाच उल्लेख आहे. हे तुलना मी कुठे केली तर माझ्या तरुणपणी मराठी सिनेमे खूप असायचे. बायको माहेरी जाते किंवा बायको ड्रायव्हिंग करते, बायको डायटिंग करते असे लेख असायचे. त्याच्यात बायकोला कधी नाव नसायचं. म्हणजे एक नाव देण्या इतकी सुद्धा तिची खायची पत्रास आम्ही ठेवली नाही. आणि ती बायको आहे ह्याच्यात सगळं आलं, जसं तो विदूषक आहे ह्याच्यात सगळं आलं, अशा प्रकारचं ते आहे. त्याच्यामुळे आपल्या देवी सुद्धा सगळ्या ज्यांना ज्यांना अभ्यास असेल त्याच्या आठवीत की दुःख निवारण करणारे आहेत, पण हास्याची देवता नाही. थालिया ही एक देवता आहे रोमन साहित्यामध्ये, जिचं थालियाची थाळी हे पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर यांनी केलेलं आहे. पण आपल्यामध्ये विनोद पसरवणारी देवता अशी कुठे माझ्या तरी वाचनात आलेली नाही. आता चातुर्य कथा ज्या वेळोवेळी झाल्या, मग बिरबल असेल, तेनाली राम असेल, शुकबहात्तरी, अरेबियन नाईट्स फॉर दॅट मॅटर, ह्यात खूपदा थोडा थोडा विनोदाचा धागा आहे. पण तो 3 मिनिटात 300 हसई वगैरे असा नाही किंवा दर 3 मिनिटाला एक हशा झालाच पाहिजे असं नाहीये. तर संपूर्ण कथेचं एकदम एक वळण एखाद्या विनोदाने घेतलं वगैरे अशासारख्या आहेत आणि त्या आपल्याला आवडत होत्या. ह्या सर्व काळात विनोद हा चांगल्या बुद्धीची परिणिती आहे. म्हणजे पुढे जो त्याला काही वेळा ओंगळ बिभत्स असा जो आकार आला तो परंपरे. आपण बसा ना, इथे एक खुर्ची आहे बहुतेक उभं राहून असं एक मला जाणवतं. नंतर अर्थातच आपल्याकडला तमाशा, वग, बतावणी, ती मावशी आणि ती जी पात्र म्हणजे लोककलांमध्ये विनोद पुष्कळ आहे. ज्यांनी दादा कोंडकेंचं किंवा त्याच्या आधीची लोकनाट्य बघितली असते त्यांना तो बराचसा विनोद आठवत असेल की ते पुष्कळदा असं म्हणतात की भांडणं होतात, वैर होतं, माणसाचे खून होतो, मग ह्याला पुरावा का? म्हणजे पुरावा नाहीये पण जाळावा आहे. अशा प्रकारचे विनोद आणि अतिशय हजरजबाबी असे ते कलाकार असतात, लोककलाकार, आणि ते पुष्कळ अशा प्रकारचे विनोद करत असत. कथेकरी बुवा, कीर्तनकार, जर आपण कोणी आपल्या लहानपणी देवळातली कीर्तनं वगैरे ऐकली असतील तर मध्येच एखादा छान विनोद ते सांगून पुन्हा अध्यात्माकडे नेत असत. थोडक्यात म्हणजे काय
की ताण थोडा कमी करायला विनोद, आणि मग पुन्हा जे महत्वाचं सांगायचं ते सांगायचं, अशासारखी विनोदाची रचना वारंवार झालेली आहे असं आपल्याला दिसतं. आणखी एक महत्वाचं म्हणजे विनोदकार हा ग्रामीण रूपात, हा पुढे आपल्याकडे दमा मिरासदार, शंकर पाटील वगैरे जसा ग्रामीण कथांमध्ये आला तसा हे पूर्वीच्या काळामध्ये नव्हता. तो प्रत्युत्पन्नमती वगैरे म्हणायचे तसे, की संस्कृत चांगलं येतं, मराठी चांगलं येतं, एका शब्दाचे अनेक अर्थ ज्याला कळतायत म्हणून कोट्या करतोय, अशा प्रकारचा हा सगळा असायचा. आणखी एक म्हणजे फार्स, मराठी नाटकांच्या आधी 10-15 मिनिटांचा एक फार्स होत असे. गंभीर नाटक असायचं पण आधी एक फार्स होत असे आणि मग 1930-40 पर्यंत तो होत असे. तर ते फार्सेस हे पुन्हा थोडेसे परदेशी वळणाचे, गंमतशीर अशा प्रकारचे होते. सारांश असा की सर्व काळात त्या त्या काळाला झेपेल इतपत छोटा मोठा विनोद आपल्याकडे राहिलेला आहे, कधीच नाही असं काही नाही. आधुनिक मराठी विनोदाची सुरुवात, आता ह्यांनी सगळी नावं घेतलीच, ती महत्वाचीच आहे, पण आपल्यापुरतं जर बघायचं तर आपण असं म्हणू शकतो की हरिभाऊ आपटेंनी करमणूक जेव्हा सुरू केलं त्याच्यात त्यांनी विनोदी स्फुट द्यायला सुरुवात केली, किंवा पानपूरक ज्याला म्हणतात, की पानात जर खाली जागा राहिली त्याला प्रेसवाले खड्डा पडला असा शब्द वापरतात आणि खड्डा भरायला विनोद अशी कल्पना त्याच्यात असते. पण अशा प्रकारची पानपूरक, छोटासा किस्सा, छोटीशी गंमत, व्यवहारातली एखादी घटना असं लिहिण्याची तोपर्यंत प्रथा होती. एक मोर LLB नावाचा फार्स होता ज्याच्याविषयी खूप लोकांनी लिहिलंय, चिवी जोशींनी पण लिहिलंय, पण तो काय होता हे मला माहित नाही, कारण ते सांगायला मला कोणी भेटलेलं नाही. आता आपण कोल्हटकरांपासून सुरुवात करू. मी 5-6च नावं सांगेन, फार लांबून लावणार नाही, कारण विनोदाला लांबण ही अजिबात चालत नाही. त्याच्यामुळे जे विनोदाला चालत नाही ते आजच्या भाषणालाही अर्थातच चालणार नाही याची मला कल्पना आहे. तर हे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी जे काही लिहिलं, म्हणजे सुदाम्याचे पोहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्याला त्यांनी 18 धान्यांचं कडबोळं असं म्हटलंय. हे मला काय इंटरेस्टिंग वाटतं की एकच विषय घेऊन आपण दीर्घकाळ करमणूक करू शकू असा त्यांनाही विश्वास वाटला नाही. आजही तुम्ही बघाल की स्फुट विनोदी लेखन जास्त होतं. विनोदी कथा फार कमी वेळा जमते. समजा मी आयुष्यात पुष्कळ लिहिल्या तरी मला जर विचारलं तर 5 किंवा 6 वेळा मला खरंच चांगली विनोदी कथा जमली असं मला वाटतं. बाकी थोडं 19-20 झालेलंच आहे असंच मला वाटतं. तर त्या दृष्टीने स्फुट विनोदी लेखन हा एक भाग, आणि मानसपुत्र निर्माण करणे, आता सुदामा उदाहरणार्थ, जो पुढे मग गडकरींनी बाळकराम वगैरे केलेला आहे. तर मानसपुत्र निर्माण का करायचा की आपण एकच जर ठरलेली व्यवहारातली कॅरेक्टर घेतली तर तिला एवढी फ्लेक्झिबिलिटी मिळत नाही. तो शहरात असला तर खेड्यात कसा जाईल, तो अडाणी असला तर शिकलेला कसा दाखवू, तो देखणा असेल तर कुरूप कसा होईल. पण मानसपुत्र निर्माण केला की तो रोज वेगवेगळा होऊ शकतो ना, म्हणजे तो यू सेड इट मधल्या कॉमन मॅन सारखा होतो. म्हणून मानसपुत्र निर्माण करण्याची प्रथा अगदी सुरुवातीपासून झाली. तिथेही गंमत बघा, मानस कन्या जवळ नाही. म्हणजे पुढे नाधो दामनकरांची चिंगी आहे, पण ती सुद्धा गोट्याच्या मानाने फार कमी. म्हणजे विनोद हा बायकांना किती रूपाने नाकारला गेला असेल, किंवा हे बायकांचं क्षेत्रच नाही असं किती आपण विचार केला असेल, हे मला ह्याच्यातनं सांगावंसं वाटतं. कोल्हटकरांचे बहुतेक विषय हे पुढे पुलंमध्येही आले बरं का. विषय फारसे वेगळे नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ शिमगा हा सण कसा असतो, किंवा दिवाळ सणामध्ये किती त्या जावयाचं उगाचच कौतुक आरंभतात वगैरे, अशा प्रकारचं जे पुढे पुलंनी लिहिलं, पुढे चिवी जोशींनी. विषय फार बदलले नाहीत, काळानुसार संदर्भ त्याचे बदललेले आहेत. पण जे मला आज शक्य नाही ते त्यांना शक्य झालं. त्यांनी हिंदू देवतांची प्रच्छन्न चेष्टा केली. आज आमची हिंमत नाही कोणाची. आम्ही कुठल्याही जाती, धर्म, पंथ, पक्ष, व्यवसायाबद्दल लिहिलं तर कुठल्या बाजूनी मोर्चा येईल ह्याची खात्री नाही, आणि मोर्चाला तोंड द्यायची आपली शक्ती असेल की नाही ह्याची खात्री नाही. हे तुम्हाला मजा म्हणून सांगते की गणपतीचा दात चिरूट धरल्यासारखा दिसतो असं श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी लिहिलंय.
त्यांच्या काळात नाही त्यांना कोणी थांबवलं की हे तुम्ही का लिहिता, किंवा गणपतीने अमुक अमुक अपराध केला म्हणून त्याचं तोंड वाकडं झालं म्हणजे ती वाकडी सोंड, असं ते लिहू शकले. आज किती लोक लिहू शकतील, मला फार शंका येते ह्या सगळ्याविषयी. या दृष्टीने या लेखकांचं मला महत्त्व वाटतं. पण हे लेखकही नुसतं विनोद लिहित नव्हते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी 12 नाटकं लिहिली आहेत ना. त्यांनी काही फक्त रोज उठल्यावर सुदाम्याचे पोहे नाही लिहिले. हेही मला महत्त्वाचं सांगावं असं वाटतं की मनुष्य जो सृजनक्षम असतो तो वेगवेगळ्या प्रकारची निर्मिती करतो, त्यात तो रुचिपालट म्हणून विनोद करतो. तो सर्व वेळ नुसताच विनोद करेल हे थोडंसं अनैसर्गिक आहे. आता कोल्हटकर कालीन विनोद कसा होता, एक छोटासा परिच्छेद मी आणलेला आहे. म्हणजे भाषा ही कशी बदलत गेली हे आपल्याला दिसतं. आता म्हातारपणाचे फायदे हा त्यांचा विषय आहे. मी सुद्धा 2 वर्षापूर्वी म्हातारपण.com म्हणून लेख लिहिला होता कुठेतरी. त्यांना फायदे वाटले, मला .com वाटलं, पण विषय तोच. आता त्यातला थोडासा भाग बघा कसा आहे. म्हातारपणाचा पहिला मोठा फायदा म्हणजे माणसाची दात घासण्याची दगदग नाहीशी होती. त्यामुळे राखुंडीचा व दंतमंजनाचा खर्च वाचतो. ठेच लागून पडल्यास दात पडण्याची मुळीच भीती वाटत नाही. शिवाय म्हाताऱ्यावर दात करून पोट भरण्याचा आरोप होत नाही. त्याने कोणाची कितीही आगळीक केली तरी तुझी बत्तीशी रंगू असं कोणी म्हणत नाही. त्याने कोणाचा किती उपहास केला तरी दात का विचकतोस असं कोणी म्हणत नाही. त्याची छातीच होणार नाही. त्याची कुठचीही गोष्ट ही दंतकथा असत नाही. हा, आता तुम्ही बघा, दात ह्या संबंधित सगळ्या फ्रेजेस, सगळी काय जी रचना असेल परंपरेची ती त्यांनी आठवलेली आहे. त्यांनी ओळीने ती एकामागून एक लिहिलेली आहे. ह्या सगळ्यामुळे मराठी विनोद हा मुख्यत्वे शब्दप्रधान विनोद झाला. आणि शेवटी आपण जिथे येतो तोच विषय आहे की आताचा जो सगळा शारीरिक धडपडीचा विनोद आहे ती आपली परंपरा नाहीये. आपली परंपरा ही शाब्दिक विनोदाची आहे. त्यामुळे मग आजचा विनोद हा विनोदच नाहीये किंवा आम्हाला आवडत नाहीये किंवा अभिरुची गेली वगैरे असं आपण म्हणतो, तर तसं ते नाहीये. यांचे शिष्य गडकरी यांच्याविषयी बाळकराम हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण लहानपणी हे सगळं वाचलेलं असेल. त्यांच्याही बाबतीमध्ये ते मोठा नाटककार होते आणि ते गंभीर नाटकं लिहायचे ज्याच्यामध्ये रिलीफ म्हणून एखादी विनोदी कॅरेक्टर ते घालत असत. म्हणजे तळीरामचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तळीराम जेव्हा वैद्याकडे जातो आणि वैद्य त्याला एक भस्म सांगतात, 4 औषध म्हणून, त्या तळीराम त्यांना असं विचारतात की जळ एका देहाचं भस्म करायला इतकी भस्म कशाला सांगतात, असं ते त्या वैद्याला विचारतात. अशासारखा एक विनोद आहे. त्या गडकरींच्या प्रेम संन्यास नाटकामध्ये गोकुळ आहे, भावबंधन नाटकामध्ये इंदू बिंदू आहे. अशा प्रकारची विनोदी कॅरेक्टर्स किंवा एखादी विनोदी घटना गंभीर नाटकात हा त्यांचाही एकूण पॅटर्न दिसतो. आणखी एक त्यांच्या बाबतीमध्ये ते भाषा प्रभूच असल्यामुळे त्यांनी भरपूर शाब्दिक खेळ केलेले आहेत की सुंदर स्त्रीला देविका म्हणतात की देवीचे वळण आलेलीला वाईट वाटू नये म्हणून. चेहऱ्यावर देवीचे असतात डाग आणि मग तिला आपलं वाईट वाटू नये म्हणून हे केलेलं आहे. शाब्दिक खेळ असा की ते म्हणायचे की मृत्यू हा जीवनाचा व्यत्यास कसा, तर मी नवसारीला जन्मलो आणि सावनेरीला मरणार आहे. म्हणजे हा मृत्यू हा जीवनाचा व्यत्यास आहे. त्यांना जणू काही अंतर्ज्ञानच झालं होतं की आपला पुढे मृत्यू कुठे होणार आहे अशा प्रकारचं. तर अशा प्रकारे बाळकरामवाले गडकरी हे सगळ्यांना माहिती आहे. गंमत म्हणून सांगते की गडकरींच्या निधनानंतर 9 महिन्यांनी पुलंचा जन्म झालाय आणि ते ही गोष्ट वारंवार सांगत असत. मी पण ऐकलेली आहे. ह्याचा अर्थ त्यांना मनातनं ते आवडत असणार की गडकरींनंतर 9 महिन्यांनी आपण जन्मलो म्हणजे ते भाषा प्रभुत्व आपल्यामध्ये आहे असं त्यांनी ह्या शब्दात नाही बोललेलं, पण त्यांना आवडत असणार असं मला वाटतं. तिथपासून मग तोपर्यंत 1940चा काळ आलेला आहे. इंग्रजी शिक्षण आलेलं आहे. इंग्रजांमुळे जगभराचं हळूहळू थोडं तरी ज्ञान आपल्याला यायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे मग याच्यानंतरचे विनोदकार जे आहेत तुम्ही आम्ही आज 70-75 असल्याने लहानपणी नक्की वाचले असतील. त्यातले सर्वात मोठे आणि आजही माझ्या मते
सर्वात मोठा मराठी विनोदकार हे चिंतामण विनायक जोशी हेच आहे. कारण की आजही त्यांच्या लेखनावर दूरदर्शनवर मालिका होतात. आमच्या कोणाच्या होत नाही, कारण आमची तेवढी सस्टेनिंग पॉवर नाही आहे जी त्यांची आहे असं मला वाटतं. तर चिवी जोशींच्या बद्दल 2-3 गोष्टी मला खूप सांगायला आवडतील की त्यांनी एक हेल्दी फॅमिली लाईफ आपल्यासमोर विनोदातून उभं केलं. आजपर्यंतही सहसा विनोदातल्या बायका ह्या लठ्ठमठ्ठ, निर्बुद्ध, अडाणी अशा असतात आणि त्यांना हसायला लोकांना फुकटचा काही फारसा त्रास नसतो. बायका करून करून काय करतील, तर फार तर रात्रीच्या भाजीत तिखट जास्त घालतील, अजून काय करणार आहे. बायकांचा काही मोर्चा यायचा धोका तुम्हाला नाही. त्याच्यामुळे हा जो बाईला विनोदासाठी खर्ची घालण्याचा पुढे जो प्रवास आहे ना, तो चिवी जोशींमध्ये अजिबात नाही. म्हणजे चिवी जोशींची काऊ तर आपण हे सगळ्यांनी पाहिलंय म्हणून, तर काऊ किंवा कावेरी जी आहे ती नवऱ्याला सासू समोर म्हणते. कथेत हे आहे की अगं बाई आज ऋषीपंचमी आहे, होय बैलाच्या श्रमाचं चालणार नाही, मग ह्यांनी भाजी आणलेली कशी चालेल. असं 46 साली चिवी जोशी लिहू शकतात. मला आदर वाटतो. आणि मी त्यांची जेव्हा जन्मशताब्दी होती तेव्हा मी त्यांच्या काही नातेवाईकांना भेटले होते 92 साली. तर ते सांगत होते की ते नात्यातल्या कोणाही मुलीला पत्र लिहायचे असले ना तर चिरंजीव यशोदा अमुक अमुक कंसात BA कंसात इंटर असं म्हणे ते लिहायचे. म्हणजे त्यांना बाईच्या शिक्षणाचा किती आदर असणार मनामध्ये. तर अशा प्रकारचा हा लेखक स्वतः बुद्धिमान, कारण चिवी जोशी हे पाली भाषेचे मोठे अभ्यासक होते. म्हणजे सद्धर्म निष्कासिनी हे पालीमधला ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे, हे आपल्याला एवढं माहीत नसतं. तर पुन्हा मगाचाच मुद्दा की स्कॉलर किंवा बुद्धिमान माणूस हा विनोदकार असण्याचा जो भाग आहे तो चिवी जोशींचे खूप विनोद आपल्याला माहिती आहेत. त्यांनी फर्ग्युसनमध्ये शिकत असतानाच हॉस्टेलच्या मॅगझिनमध्ये काहीतरी टीकाकार आणि न्हावी नावाचा लेख लिहिला. म्हणजे पुढे पुलंनी टीकाकारांची तुलना बोहारणीशी केली आहे की बोहारणी कशा कितीही साड्या दाखवल्या तरी अजून टाका म्हणतात, तसं टीकाकार सुद्धा कितीही लिहिलं पण हे नाही लिहिलं असं विचारतात. जे लिहिलं त्याचं त्यांना काही नाही, पण जे नाही लिहिलं तेच ते शोधून काढतात. तर चिवी जोशींनी फर्ग्युसोनियनमध्ये टीकाकार आणि न्हावी असा लेख लिहिला. मी तो वाचलेला आहे. त्याच्यात त्यांनी ते नाव लिहिताना चिंतामणराव विनायकराव जोशी ज्युनियर BA एवढं लिहिलेलं आहे त्या लेखावर. आणि त्यांचे जे प्रिन्सिपॉल होते वागो काळे ते त्यांना असं म्हणाले की अरे कुठलं एवढं चिंतामणराव विमान चिमण, आणि तिथून त्यांनी चिमण हे नाव घेतलं आणि मग ते टोपण नाव वगैरे ते. मी चिवी जोशींची पुस्तकं अमर्याद वाचलेली आहेत माझ्या लहानपणी, त्याच्यामुळे मला ती चित्रांसकट सुद्धा आठवतात. इतकी मजा, कारण ते चित्रकार पण दुसरे जोशीच होते आणि ते बडोद्याला होते ते दोघं जण नोकरी करणारे. तर त्यांचा एक मला अतिशय आवडणारा विनोद म्हणजे विडी ओढायला काडी पेटवायची. तर पहिली ओढली ती विजली, दुसरी ओढली ती विजली. मग मी ठरवलं आता काडीला मीच फसवतो. मग मी तिसरी काडी ओढलीच नाही, एकदम चौथी ओढली तर ती पेटली. हा जो मॅड जोकचा भाग आहे ना, पुढे पुष्कळ आलं बघा मॅड ह्युमर वगैरे, ते त्यांना त्यांच्या काळात कसं सुचलं असेल किंवा ते जिन्यावरून पडलं आणि मग ते अंग ठेचकाळलं, ते म्हणजे चिमण अंग ठेचकाळलं. दुसऱ्यांदा मी ठरवलं तू मला ठेचकाळवतोस काय, तुझी अद्दल घडवतो, म्हणून मी दुसऱ्यांदा जिन्यावरून गडगडलो आणि मग त्या पायऱ्यांना विचारलं दुखलं की नाही तुम्हाला. अशा प्रकारचा विनोद आहे. पुढे आता हे जे विनोदाला कारुण्याची झालर वगैरे ते मला काही फारसं आवडत नाही, पटत नाही मला. कारण झालर लावण्यात ना थोडा एक बिघडलेला कपडा दुरुस्त करण्याचा भाग आहे, तर तो नाही लावत. अशी ती अंगभूत असतो काही वेळा. प्रत्येक विनोदाला झालर वगैरे असायची काही गरज नाही, किंवा प्रत्येक विनोदात काय हरकत आहे मजेसाठी एखादी मजा केली तर कशाला पाहिजे, पण असला तर तो अंगभूत असतो. चिवी जोशींचा मला भयंकर आवडणारा एक विनोद आहे, ते टिळक टँकवर पुण्याला पोहायला गेले वगैरे असा सगळा तो प्रसंग आहे. एक वाक्य त्यांनी फक्त लिहिले, आम्ही पोहायचे कपडे घातले म्हणजे रोजचे कपडे काढले. मला ते इतकं पॅथेटिक वाटतं की पोहायचे कपडे घ्यायचे तरी कुठे हो लोकांपाशी पैसा कुठे होता एवढा,
अंगावरचे वरचे कपडे उतरवले की पोहायचा पोशाख झाला. इथे जोशींनी विनोदाची झालर नाही लावली, तो आहेच त्याच्यामध्ये. त्यांचा एक अफलातून विनोद आहे. मी खरं म्हणजे चिवी जोशींवरही तासभर सहज बोलेन, इतकं मी त्यांची फॅन आहे. तर त्यांचा एक फार चांगला विनोद आहे की एक स्त्री पार्टी पुरुष नट आहे. त्या काळात आपल्याला माहिती आहे की बायका कामं करत नसत, मग पुरुषांना करावी लागत. तर असा एक नट आहे की जो दिवसभर कोणीतरी वामनराव वगैरे असतो आणि अंधार पडल्यावर तो रुक्मिणी होतो, तो भामिनी होतो, तो आणि कोणी होतो. असं करता करता काही दिवसांनी अशी वेळ येते की त्याला आत्ता बोलताना आपण बाई आहोत का पुरुष आहोत त्याचाच गोंधळ उडतो. असा त्यांनी प्रसंग लिहिला. आणि मग तो स्वतःची एक स्वतंत्र मराठी भाषा ठरवतो. ती कशी, तर मी तिथे नाही बाई जाणार बुवा, मी तसं करणार बुवा नाही बाई. असं म्हणजे बुवा असेल तर बुवाला लागू, बाई असेल तर बाईला लागू. हे पण किती करुण आहे ना की पोटासाठी माणसाला स्वतःची आयडेंटिटी सुद्धा सोडावी लागते, त्याशिवाय पोट भरणार नाही. तसं चिवी जोशींचा माझ्यावर फार प्रभाव आहे, अनेकांवर आहे विशेषतःने. याचं कारण त्यांनी एकतर खूप चांगलं कुटुंब जीवन रेखलं, दुसरं त्यांनी बायकांना कधीच खर्ची घातलं नाही, त्यांना त्यांच्या प्रतिष्ठेने जगू वागू दिलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे देवांचे विनोद. त्यांचं देव चालले नावाचं प्रसिद्ध पुस्तकच आहे. त्याच्यात रावणाला त्याची आई हेअर कटिंगला नेऊन जाते, तर तो न्हावी बिचकतो, तो म्हणतो की यांना 10 पट चार्ज बसल. कारण रावणाला 10 डोकी आहेत, मग 10 डोक्याचे केस कापायला किती पैसे पाहिजे. तर आता रावणाविषयी सुद्धा असा विनोद लिहिणं त्यांच्या काळात, अशा प्रकारे हे फार मोठे हे असं मला वाटतं. आणि त्यांना मला अतिशय महत्त्वाचं वाटतं की चिमण हे पात्र निर्माण केलं, पण त्यांनी सर्व लेखन स्वतःच्याच नावाने केलं. म्हणजे टोपण नावाने लिहून कुठून तरी सुटका स्वतःची करायची ही वेळ त्यांच्यावर आली नाही. त्यांनी ते अतिशय आत्मविश्वासाने त्यांचं केलेलं. त्याच्यानंतर महत्त्वाचे विनोदकार आचार्य अत्रे आहेत. अत्र्यांना मी माझ्या बालपणी पाहिलेलं आहे, कारण मी मुंबईत होते. आणि अत्र्यांच्या काही विनोदांचा मी प्रत्यक्षही अनुभव घेतलेला आहे. म्हणजे 1964 साली मी मॅट्रिक झाली, तर त्याच दिवशी त्याच्या आदल्या दिवशी पंडित नेहरूंचं निधन झालं होतं. त्याच्यामुळे त्या दिवशी एकही वर्तमानपत्र निघालं नाही, म्हणजे निधनाचाच फक्त वार्ता सगळ्या. पण अत्र्यांनी खुन्नशीने स्वतः संपूर्ण पेपर छापून त्याच्यात SSCचा पूर्ण रिझल्ट छापला. आमच्या वेळी रिझल्ट पेपरात यायचा, कारण 2 पानात माणसं संपायची. आता म्हणजे 100 पानी पुस्तक काढलं तरी पिकणार नाही अशी स्थिती आहे. तर त्या दिवशी तो पेपर खूपच ब्लॅक मार्केटनी विकला गेला. ज्यांना पास होतो की नाही चिंता असते त्यांना तो रिझल्ट बघायचा होता. लोकांनी अत्र्यांकडे तक्रार नेली, तर अत्र्यांनी सर्वांसमोर छाती असं पुढे काढून म्हशीच्या दुधात पाणी घाललं, हा दोष म्हशीचा का गवळ्याचा असं विचारलं. ते पेपर विकणाऱ्यांनी ब्लॅक मार्केट केलं, हे मला काय सांगता, माझा काय प्रश्न आहे. अशा प्रकारचे त्यांचे विनोद. अत्रे हा एक प्रचंड, अनेक अर्थाने प्रचंड असणारा माणूस होता. शरीराने होते, बुद्धीने होते. अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी खूप काम केलं. पत्रकारिता असेल, राजकारण असेल, नाटक, फार्स असेल. पण आचार्य अत्रे BA BT TD लंडन हे त्यांचं जे काम आहे. आणि आज जी बालभारतीची पुस्तकं निघतात त्याची सुरुवात अत्र्यांनी केलेली आहे. त्यांच्या ज्या माला निघाल्या सगळ्या, त्याचं फार मोठं श्रेय अत्र्यांचं आहे असं मला वाटतं. अत्र्यांच्या बाबतीत एक मोठी कॉन्ट्रीब्युशन म्हणजे झेंडूची फुले आणि विडंबन काव्याची संपूर्ण परंपरा आचार्य अत्र्यांनी सुरू केली. त्यातली तर कित्येक आम्हाला पाठे असायची. तू छोकरी नाही सुंदरी, मिश्किल बालची सुंदरी, काळा कडा मी फत्तरी, तू काश्मीरातील गुलदरी, घे गाडगे घे माडगे, घे गुलचरण घे वाडगे. म्हणजे जुन्या कुठल्या तरी प्रेयसीच्या काल्पनिक वर्णाला इतकी पाण्याच्या पानं त्यांनी खर्च केलेली आहे. अशा प्रकारचे ते होते. पण अत्र्यांचा हजरजबाबीपणाही फार होता. पुण्याला एका सभेत एक अतिशय फाटका माणूस त्यांच्यासमोर थोडा उभा राहिला आणि त्यांना म्हणला, अत्रे साहेब, वाटलंच तर मी तुम्हाला खांद्यावर घेऊन पर्वती चढून दाखवी, मग मला काय द्याल. तर अत्रे लगेच म्हणाले, खांदा. माणूस अत्र्यांचं वजन केवढं, त्याचं केवढं, काही माणसं जे हे सांगतात. किंवा गडकरींचा एक विनोद फार सांगत असत अत्रे. मी माझ्या लहानपणी अत्र्यांना असं शाळा कॉलेजात अध्यक्ष आलेलं मी बघितलेलं आहे मुंबईमध्ये.
ते गडकरींचा एक विनोद फार सांगत असत की पुण्याला एका सभेमध्ये लोकमान्य टिळक आणि रँगलर परांजपे असे 2 वक्ते होते आणि गडकरी खाली बसले होते. ते असं म्हणाले की आज पुण्यातली 2/3 विद्वत्ता व्यासपीठावर आहे. तर कोणतरी विचारलं उरलेली तिसरी कोण? तर म्हणे मी आहे की. अशा प्रकारे स्वतःची काही थोरवी सांगणं. त्या अत्र्यांच्याकडले असे असंख्य विनोद आहेत. म्हणजे ते सायकलवरून चाललेले पुण्याला आणि पूर्वी तुम्हाला आठवत असेल सायकलला अशी एक फ्लॅप असायची आणि ती असं चिखल उडवायची काही वेळा. तर कोणीतरी त्यांना असं म्हटलं की पायजमाला मागे चिखल लागलाय वगैरे. तर ते पटकन म्हणाले की पुण्याच्या सायकली स्व पुण्याच्या माणसांसारख्याच दिसत आहेत. तोंडावर बोलत नाहीत, मागून चिखल फेकतात. अशा खूप प्रकारचे आचार्य अत्र्यांचे विनोद. पण अत्र्यांच्या बाबतीत एक थोडासा खोडसाळपणाचा भाग होता. ते काही वेळा असभ्य किंवा काही वेळा संवेदनांना त्रास देणारा असंही विनोद जाहीरपणे सांगत असत. तो त्यांच्या आक्रमकपणाला शोभायचा, पण सर्वसामान्य माणसांना तो व्यवहारात एवढा आवडत नसे. म्हणजे चव्हाण मधलं चव काढलं तर काय उभे हा प्रसिद्ध विनोद आहे संयुक्त महाराष्ट्र काळात. फडक्यांच्या चिंध्या हा विनोद प्रसिद्ध आहे. तर तो त्यांच्या पदाला नको होता कदाचित असं वाटतं. याचा एक परिणाम असा झाला की आम्हाला लहानपणी अत्र्यांचा विनोद वाचायला कोणी फार प्रोत्साहन दिलं नाही. वाचलाच नाही असं नाही, पण जसं चिवी जोशींचा वाचा नादो ताम्हणकर हे विनोदकार नाहीत, पण त्यांचेही काही अतिशय अफलातून विनोद योगायोगाने झालेले. त्यातला एक मला चांगलाच आठवतो की गोट्या आणि चिंगी रस्त्यावरून शाळेकडे चाललेले आहेत असं एक चित्र होतं. कोणाकडे आठवत पण असेल असा चौकडीचा कोट आणि अशी कॉलर उभी केलेली असं ते चित्र असायचं त्या काळात. आणि चित्राखाली एक वाक्य असायचं लिहिलेलं. तर तो जातो आणि दुरून ते दोघं चाललेत भाऊ बहीण आणि दुरून जे शाळेची पाटी दिसते. शाळेवर असं कमान असायची पूर्वी, आताही असते. आणि ध्येय वाक्य किंवा घोषवाक्य लिहिलेलं असतं. तसं त्याच्यावर होतं की कर्मण्यवाधिकार असते. तर त्या बहिणीला ह्याचा अर्थ माहिती नाही. त्याच्यामुळे दादा दादा कर्मण्यवाधिकार असते म्हणजे काय रे? तर भावालाही माहिती नाहीये खरं म्हणजे. पण आपल्याला माहिती नाही. त्यातल्या त्यात सहसा पुरुष बायकांसमोर अज्ञान दाखवायला तयार नसतात. कसं तरी कव्हर करून करतात. ते झाल्यावर ती तो जरा विचार करतो, कॉलर ताट करतो, म्हणतो. मला ते वाक्यही आठवतं की एवढंही कळत नाही होय ग येडपट कुठली जुन्या मराठी. अगं कर्मण्यवाधिकार असते म्हणजे कर्मण्याचा वाद रस्त्यात कशाला. आता किती इंटेलिजंट विनोद आहे. हे रस्त्यातनं चालले, भावा बहिणीत वाद होण्याची शक्यता आहे आणि तो भाऊ तिला म्हणजे गप्पच करतो ना, ह्याच्या पुढे ती प्रश्नच विचारू शकणार नाही. अशा प्रकारचे अतिशय चांगले विनोद मराठीत झालेले. आमच्याकडे विनोद नव्हता वगैरे असं म्हणण्याला काहीही अर्थ नाहीये. याच्यानंतर एक महत्वाचे विनोदकार दत्तू बांदेकर होऊन गेले, पण त्यांना आयुष्य कमी मिळालं. ते अत्र्यांच्या नवयुगमध्येच लिहित असत आणि ते मुख्यत्वे सिनेपत्रकारिता करत. त्याच्यामुळे ते सिनेमाविषयक मजेने खूप लिहित असत. त्यांचा एक विनोद फार प्रसिद्ध होता की महाभारतावर सिनेमा निघाल्यास त्याचे नाव काय ठेवावे. तर बांदेकरांनी लिहिलं होतं झगडे का नतीजा. महाभारताचा सारांश काय की झगडा करू नका, झगडा केला तर सगळेच नष्ट व्हाल, कोणीच टिकणार नाही. तर दत्तू बांदेकरांनी पुन्हा सख्या हरी असं पात्र निर्माण केलं. त्यांचा एक खूप गाजलेला लेख होता, आत्ता मला नाव नाही आठवत, पण तो उजवीकडे वळला, ती उजवीकडे वळली, तिने पांघरून दूर केले, तिने पांघरून दूर केलं, असं खूप पानभर सगळ्या कृती लिहिल्या होत्या. आणि शेवटी लिहिलं की ती नाशिकला होती आणि तो मुंबईला होता. सगळं वर्णन असं की अगदी आता हे एकाच खोलीत आहे असं वाटावं, आणि तसं ते अजिबातच नव्हतं. तर अशा प्रकारचे काही खूप चांगले दत्तू बांदेकरांचे विनोद आहेत. जे शामराव ओक हे एक लेखक होऊन गेले. त्यांचे पण काही विनोद फार चांगले असत. एक मला आठवतो की अमका तमका झालं आणि नवीन लग्न झालंय, मग संसार वेलीवर एक फुल उमलले, मग दुसरे फुल उमलले, तिसरे फुल, शेवटी संसार वेलीचा सार्वजनिक बगीचा झाला. अशासारखं त्यांनी घेतलेलं आहे. तर शामराव ओकांचा विनोद, पुलंनी एक प्रस्तावनेत शामराव ओकांचा उल्लेख केला आहे.
आणि त्यांनी असं म्हटलंय की वारंवार नोकऱ्या बदलण्याचं त्यांचं धोरण मात्र मी आयुष्यभर पाहिलेलं आहे, असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्याच्यानंतर अर्थातच आपण पुलंपर्यंत येतो. याचा अर्थ कोणीच काही केलं नाही असं नाही, पण वेळेच्या मर्यादेमध्ये पुलंच्या विषयी विशेषतः शताब्दीनंतर खूप लिहिलं गेलंय, खूप बोललं गेलंय. मी स्वतः त्यांचं चरित्र 2 वेळा लिहिलं आयुष्यात, त्याच्यामुळे त्याच्यात खूप काही सांगत बसत नाही. 2-3 गोष्टी मला महत्त्वाच्या अशा वाटतात की पुलंच्यामुळे मराठी समाजाच्या कक्षा माहितीच्या खूप वाढल्या. मग ते पहिल्यांदा परदेशी जाणं असेल, मग ते पहिल्यांदा सिनेमा निर्माण करणं, कारण सिनेमा असं स्वातंत्र्य 40-42 साली कुठे काय आपल्याला माहित होतं. तर पुलंच्यामुळे कक्षा खूप रुंदावल्या, खूप व्यापक असा एक हित झाला. पुलंची व्यक्तिचित्र हा TV पूर्वीचा TV असा झाला. मी नेहमी विचार करते की जर मी अंधेरी पार्लेला मुंबईत राहणारी मुलगी आहे तर मला बाबा आमटे कसे कळले असते. त्या काळात फार काही माध्यमं नव्हती ना, पेपरमध्ये एखादी ओळ येणार, काय काय. पुलंनी ही व्यक्तिचित्र लिहिली म्हणून आम्हाला पुलं कळली, ही माणसं कळली आम्हाला. तर अशी पुलंची अतिशय मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे या सगळ्या बाबतीमध्ये. पण पुलंची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ त्यांची सुंदर भाषा हीच आहे. त्याला आपल्यापाशी काही पर्याय नाही. पुलंचा एक गंमतशीर तुकडा मुद्दाम वाचून दाखवते, कारण नाहीतर फाऊल समजला जाईल. पुलंविषयी काहीच सांगता नाही, पुढे जात आहे. तर हे 1968 साली शिल्पकार फडक्यांना, म्हणजे अण्णासाहेब फडके, रघु फडके म्हणायचे, पुलं आणि सुनीताबाई काश्मीरला गेले होते. तिथून त्यांनी फडक्यांना एक पत्र लिहिलेलं आहे. त्या पुलं एक साठवणमध्ये त्या दळवींनी वापरले. त्याचा हा झेरॉक्स तुकडा मी आणलाय. त्यातलं हे वर्णन आहे का, गुलमर्ग ते खिलनमर्ग हा सुमारे 10-12 मैलांचा डोंगराळ मुलखातला प्रवास घोड्यावरून केला. शिवाजी, बाजीराव, महालक्ष्मीच्या शर्यतीच्या मैदानावरचे जॉकी वगैरेंबद्दलचा माझा आदर प्रचंड वाढला. घोडचूक या शब्दाचा अर्थ अशा वेळी कळतो. त्यातून माझ्या वाट्याला आलेल्या घोड्याची चाल ही विनायक बुवांनी लावल्यासारखी होती. एकदम विंचू चावल्यासारखे दीर्घ तोंड करून ते धावायचे. धावत्या घोड्यावर बसल्यावर आपल्याला आतडी, माकडहाड, फुफ्फुसे, मांड्या वगैरे अवयव असल्याबद्दल कमालीचे दुःख होते. शिल्पकारांना घोड्यावरची माणसे आदर्श का वाटतात ते मला तिथे समजले. असल्या यातना सहन करणाऱ्यांचे पुतळेच व्हायला हवेत. यापुढे काही वर्षे फक्त समुद्र सपाटीवरूनच प्रवास करायचे ठरवले आहे. हा तर एक विमानातून जाईल, पण घोडा जोडलेल्या वाहनातूनही जाणार नाही. आता पत्रामध्ये हे सगळं लिहिलेलं. मगाशी आपण दातावर किती शाब्दिक हे ऐकलं. इथे घोडा, घोडचूक, घोड्याची चाल, पुलं संगीतातले असल्यामुळे मग विनायक बुवांची चाल वगैरे. म्हणजे तसं पाहायला गेलं ना तर आपला प्रकृतीभेद नाही झाला विनोदाचा. काळानुसार संदर्भ आधुनिक येणार ते तर स्वाभाविक आहे. पुलंचा तर मला थोडासा सहवासही लागला आणि त्यांच्या चरित्रलेखनाच्या संदर्भात 17-18 वेळा मी 2-2.5 तास त्यांच्यासोबत बसले आणि त्यांची बोलणी मी ऐकली. त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेचा दबाव माझ्यावर इतका आला की ह्या गृहस्थांना कळत नाही असं जगात काही नाहीच का. ते इलेक्ट्रॉनिक्स बद्दलही बोलू शकतात, ते खगोलशास्त्राबद्दलही बोलू शकतात, ते केमिस्ट्रीबद्दलही बोलू शकतात. हे कुठून बरं त्यांना वाचायला वेळ कधी मिळतो हेही कळत नाही. त्यांचं इतकं व्यग्र जीवन असायचं. पण पुलंच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी त्यांनी मराठी समाजाला दिल्या. एक म्हणजे अबॅन्डन किंवा मुक्तता पुष्कळ प्रमाणात दिली. म्हणजे तुमच्या माझ्या लहानपणी अनेकांच्या वडील घरात आले की चिडी चुप असायचं किंवा घरातला कर्ता पुरुष आला की, कारण तो कोणीतरी जबाबदार माणसाने हसता कामा नये, त्यांनी कायम गंभीर चेहऱ्याने वगैरे वावरलं पाहिजे, अशासारख्या आपल्या कल्पना होत्या. पुलंच्या बाबतीत त्यांच्या लोकप्रियतेत मला हे एक मोठं कारण वाटतं की एक मोठा गव्हर्नमेंट सर्वंट, भारतीय टेलिव्हिजनचा पहिला डायरेक्टर, एक एवढा मोठा माणूस हा स्टेजवर बसून उभा राहून नकला करतो, खोड्या काढतो, हे बघायला लोकांना आवडलं. आणि मला तुझ्यापाशीचा अभ्यास करताना
महाराष्ट्रातल्या 8-10 लोकांनी असं सांगितलं की तुझं पाशी आम्ही पाहिलं, आणि ही मान्यवर लोक आहेत, म्हणजे तुम्ही मी नव्हे. आज लोकांनी मला सांगितलं की तुझं पाशी पाहून आलो आणि 8 दिवसांनी वडिलांना सांगितलं मी हिच्याशी लग्न करणार आहे. म्हणजे तो एक मनाचा मोकळेपणा त्यांना तिथे जाणवला. त्या पुलंच्या बाबतीत मला अतिशय महत्त्वाची वाटणारी गोष्ट म्हणजे तो त्यांचा अबॅन्डन जो आहे. अबॅन्डन ह्या शब्दाला चांगला मराठी शब्द नाही, कारण स्वैरचा आपल्याकडे अर्थ जरा वेगळा होतो, आणि मुक्तता म्हणजे फक्त अबॅन्डन नाही पुन्हा. त्याच्यामुळे अबॅन्डन आता थोडा वेळ आपण अबॅन्डन असं ठेवूया. तर तो जो पुलंनी दिला तो अद्भुत होता, आणि पुलंच्या मराठी गद्याची लय असाधारण आहे. म्हणजे ते गडकरींनंतर 9 महिन्यांनी जन्मले जे ते खरंच आहे. कारण पुलंचे एक परिच्छेदच्या परिच्छेद आपण एखाद्या स्तोत्रासारखे वाचत जातो. पुलंचं सर्वात मोठं एक वाक्य 27 शब्दाचं आहे, पण ते बोलताना दम नाही लागत. आम्ही हा हिशोब केलेला आहे एकदा, तरुणपणच्या वेळेत शाळे जे असतात 27 शब्दानंतर क्रियापद येतात त्या गृहस्थांच्या, पण आपल्याला ते क्लिष्ट किंवा कंटाळवाणं वाटत नाही. पुलंचे अतिशय गाजलेले काही विनोद सगळ्यांना माहीत असलेले, की एका कोणाचा फ्लॅट बघायला गेलो होतो, खूप आलिशान आहे असं ऐकलं होतं. बघितला एवढा काही आलिशान नव्हता, पण अगदीच गेलिशानही नव्हता असं त्यांनी म्हटलं. किंवा एकदा दिल्लीमध्ये चिंतामणराव देशमुखांनी पुलंना जेवायला बोलावलं. तेही पुन्हा संस्कृत स्कॉलर चिंतामणराव देशमुख हे, आणि दिल्लीमध्ये बडाखाना वगैरे, आणि ह्या दोघांना काही त्यात खरं मन रमत नाही, कारण हे तसे फॉर्मल वागणारे लोक नाही. तर म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून चिंतामणराव त्यांच्या जवळ येऊन हळूच म्हणाले की सो पुलं, व्हॉट इज द करंट पुलिशनेस गोइंग ऑन. पुलिशनेस म्हणजे फुलिशनेस म्हणावं तसं. आणि पुलांनी तिथल्या तिथे उत्तर दिलं नथिंग सिरियस सर. आणि सीडी देशमुख म्हणून सिरियस. आता ही केवढ्या दर्जाची प्रतिभा आहे बघा, आणि ह्यातला जो उत्स्फूर्ततेचा भाव आहे तो अतिशय मौलिक आहे असं मला वाटतं. ती फार कोणात पुढच्या पिढ्यांमध्ये नाही. ठरवून ठाकून लिहिणं हा एक भाग आहे, पण इतकी उत्स्फूर्त. एकदा पुलांना चायनीज फूड आवडायचं खायला, मायलीला वगैरे असं. तर एकदा चायनीज जेवणाला त्यांना कोणीतरी घेऊन गेलं, आणि मग खोड्या काढायला असं की पुलं तुम्ही तर संस्कृती रक्षक, त्यामुळे जेवणाच्या आधी तुम्ही हात जोडणार, तुम्ही वदनी कवळ म्हणणार, मग आज इथे काय म्हणाल. पण पुलं म्हटलं हो आहे की ह्याची पण प्रार्थना. मी इथे म्हणेन सर्वात्मका सर्वेश्वरा. ती माणसं गडबडली. आता हा काय विनोद आहे. चायनीज फूड मध्ये सर्वात मका असतो म्हणून सर्वात मका म्हणेन असं पुलंनी तिथे. असं हे किस्से आहेत, हे काय आम्ही डोळ्यापुढे पाहिले नाही, पण समजा 5 मिनिटं विचार करून हे सुचलं तरी पण हे खूप आहे असं वाटतं. अशी असामान्य बुद्धी, प्रतिभा, असामान्य सामान्य ज्ञान असलेली ही व्यक्ती होती. आणि माझं भाग्य आहे की मला आयुष्यात मी कधी कल्पनाही केली नव्हती की आपल्याला ही संधी मिळेल, पण ती योगायोगाने मला मिळाली. याचं एकच कारण की मी पार्ल्याची आहे आणि पुलं पार्ल्याचे होते, आणि पुलांना पार्ल्याचं इतकं प्रेम होतं की सुनीताबाई सांगत होत्या की एकदा घरामध्ये आईन्स्टाईन विषयी काहीतरी बोलणी चालली होती. तर दोघं चौघं बसले होते ना, आईन्स्टाईन कसा मोठा वगैरे असं. तर सुनीताबाई म्हणल्या थांबा, जोवर आईन्स्टाईन पार्ल्याच्या कुठल्या वाडीत राहत होता हे बाई सांगत नाही, तोवर त्याचं मोठेपण नक्की होणार नाही. आईन्स्टाईन एका पार्ल्याच्या वाडीत राहिला असं ते म्हणू दे, मग पुढचं सगळं सोपं होईल. अशा प्रकारचं त्यांचं हे आहे. पुलांवर थांबूया आपण, आणि मग पुढचे काही महत्त्वाचे म्हणजे दळवी आहेत. दळवी आणि गंगाधर गाडगीळ या दोघांमध्ये फॅन्टसीचा धागा खूप आहे. मला तर अजिबातच फॅन्टसी लिहिता येत नाही. मी इतकी दैनिकाच्या ह्याच्यात अगदी गाळात गेलेली असते बाई म्हणून की मला काही त्याच्या पल्याड कल्पनेने सुचत नाही. पण पुलंच्यात थोडं, पण दळवी आणि यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर फॅन्टसीचा धागा आहे. म्हणजे जर गाडगिळांच्या मी पोपट होतो वगैरे सारख्या गोष्टी आहेत, आणि तो पोपट होतो मग सारखं त्याला ते पेरू खाऊन कंटाळा यायला लागतो, कारण माणसाला काही सारखा पेरू आवडत नाही. आणि मग पेरू किंवा मिरची खाणे हा काही चॉईस आहे का, काहीतरी आवडणारं खायला गालांना. तर फॅन्टसीचा भाग त्यांच्यामध्ये खूप आहे.
दळवींच्या बद्दलही पुन्हा त्यांच्या नाटकांमध्ये रिलीफ म्हणून ऐकणारी पात्र तुम्हाला आठवत असतील त्यांची काही नाटकं. पाटेकरांना नारळ दिला आहे आणि मग ते सर्वांच्या समोर असं म्हणतात की घेऊन आपण नक्की नारळच आहे का श्रीफळ आहे. तर श्रीफळाचा काही फारसा उपयोग नाही, तो मोठाच असतो, तो इकडून तिकडे फिरत असतो, पण नारळ निदान फोडून चटणी तरी आपण खाऊ, अशा प्रकारचा त्यांचा म्हणण्याचा भाग आहे. तिथपासून मग पुष्कळ विनोदकार आहेत. एक मोठं मगाशी जे सांगितलं की शंकर पाटील आहेत, रमा मिरासदार आहेत, ह्यांनी एक ग्रामीण विनोदाचा बाज त्या काळात दिला आणि तो त्या काळाशी अनुरूप आहे. कसा बघा की नुकतं स्वातंत्र्य मिळालेलं आहे, खेडी अजून खेडी राहिलेली आहे, आज खेडी नाही राहिली. या माध्यमांमुळे आता सगळे आपण साधारण समकक्ष आहोत, पण त्यावेळी नव्हतं. आणि मग त्याच्यातले शंकर पाटलांची कथाकथनं मी ऐकलेली आहे आणि अक्षरशः 5-5 हजार माणसांसमोर हे गृहस्थ का कुठल्याही अर्थाने देखणे नाही, उंच भव्य काहीही नाही, नुसते खिशात हात घालून ते गोष्टी सांगायचे आणि लोक वेड्यासारखं ऐकत असत. म्हणजे त्यांची ती प्रसिद्ध कथा आहे, धिंड म्हणून आहे, ती तुम्हाला माहीत असेल. किंवा गावात पहिल्यांदा संडास बांधला जातो आणि त्याच्या उद्घाटनाला मिरवणूक काढून वाजत गाजत गावातला एक मुख्य तिथेपर्यंत नेला जातो आणि तो आत जाऊन कडी लावतो. आणि मग त्यांनी असं म्हटलंय की नेहमी फीत कापून उद्घाटन होतात, पण आज कडी लावून त्याचं उद्घाटन झालेलं आहे. किंवा रमा मिरासदारांचे काही फार चांगले विनोद आहेत. त्याच्यात एक असतं की शाळेतल्या मुलांसमोर कुठलं तरी भाषण ठेवायचं, तर कुटुंब नियोजन ह्या विषयात गावातला अधिकारी आहे, त्याला आठवड्याला 3 भाषणं द्यावीच लागतात, नाही तर त्याची नोकरी जाणार आहे. त्यामुळे मग त्याला दुसरीच्या मुलांसमोर कुटुंब विषयाच्या भाषणाला, कारण तक्ता भरला पाहिजे, नाहीतर त्या काय तर मुलंही पेंगलेली आहेत, मास्तरही पेंगलेले आहेत, हा आपल्या समोर भरून काही ना काही सांग. मग थोड्या वेळाने तो दरडावून म्हणतो, बघता 2 मुलांमधले अंतर वाढवा. त्याच्यानंतर त्याचे मास्तर असतात, ते एकदम शिट्टी वाजवून मोठ्याने, पोरं हो ऐकलं ना, 2 मुलांमधले अंतर वाढवा. ती सगळी मुलं अशी दूर दूर जाऊन म्हणजे हे पुन्हा सगळं बरं का 50-55 सालाची रेलिव्हंट आहे. हे आज असं होणार नाही. म्हणजे विनोद हा नेहमीच कालबद्ध असतो, काळाच्या पलीकडे जाणारा विनोद हा क्वचितच लिहिला जातो. जसं माझं लेखन हे पुष्कळ असं साधारण 85-90 ते 2010-15च्या काळाशी जास्त जोडले. आताही मी लिहीन कदाचित काही, पण ते तितकं प्रत्येकाने कदाचित होणार नाही जसं तेव्हा झालं. तर बाभ पाटील म्हणून एक लेखक होते. इकडे शहरी लेखकांमध्ये रमेश मंत्री, सुभाष बेंडे, बाळ वगैरे. बाळ गाडगिलांचे फार प्रसिद्ध गाजलेलं पुस्तक होतं शेवटचा प्याला, नाही एकच प्याला पण कोणाचा, असं. म्हणजे तो एकच माणूस प्यायला, अशा अर्थाने एकच प्याला पण कोण वगैरे अशी त्यांची पुस्तकं. तर असे हे बरेच लेखक होते आणि या सगळ्यांनी आपापल्या काळात काही ना काही लिहिलेलं आहे. त्यांच्या प्रकृतीने, परिस्थितीने, वातावरणाने ते सगळं निर्माण झालेलं आहे. आनंद यादव गंभीर लेखक असून विनोदी रारंग बोराडे, वामन होवाळ असे पण काही लेखक या भागातले पण आहेत की ज्यांनी ते लिहिलेले आहे. आता हे सगळ्यातून एकूण विनोदाविषयी मला काय वाटतं, असं एक 10-15 मिनिटं सांगून थांबावं असा माझा विचार आहे. एक मला महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की आपल्याला सर्वांना विनोद हवा आहे आणि आपल्या सर्वांची आता पहिल्यासारखा विनोद नाही अशी तक्रार आहे. ही काय गोष्टी आहे, हा काय गोंधळ आहे. मला असं वाटतं की विनोद स्वीकार म्हणजे लिहिण्याचं करण्याचं एक वय असतंच, तसं स्वीकारण्याचंही एक वय असतं. एका वयानंतर आपण थोडे त्याच्या बाहेर जातो, आपल्याला पटकन हसू येत नाही किंवा कारण हे सगळं आपण खूपदा पाहिलंय, अनुभवलंय, ह्यात काही नवीन नाही असं आपल्याला वाटायला लागतं. शाळा कॉलेजमधले, विशेषतः कॉलेजमधली मुलं पुण्याला फर्ग्युसनच्या कट्ट्यावर, SP च्या कट्ट्यावर गेली असतात, ती कशाला हसतात हेच आपल्याला कळत नाही, पण ती तास ते तास खिदळत असतात कारण त्यांचं वय असतं
आणि त्यांना सदैव उद्याची आशा अपेक्षा असते. समोर एक मुलींचा मुलगा असतो, इथे मुलांचा मुलगा असतो. ते वेगवेगळे संदेश देत असतात त्या हास्यातनं सुद्धा, पण ते त्या वयाला शोभतं, जमतं. त्यामुळे विनोद हे तारुण्याचं एक लक्षण आहे. पण मग मनाच्या तारुण्याचं काय आहे हाही प्रश्न येतोच. काही माणसांचं मनाचं तारुण्य पुष्कळ वर्ष त्यातल्या त्यात टिकू शकतं. त्यामुळे मग ते पुढच्याही वयामध्ये विनोदाचा आनंद किंवा आस्वाद घेऊ शकतात. विनोद नष्ट झाला असं जगात कधी नाही, कुठल्याही भाषेत नाही. हा नेहमीच कमी असेल, आत्ताच कमी असं मानण्याचं कारण आहे. आता काय झालंय की इतक्या प्रचंड प्रमाणात लेखन समाजावर थोपवलं जात आहे माध्यमांमधून वगैरे, तर त्याला काही क्वालिटी कंट्रोलच नाही ना. मला काही वाटलं तुम्ही लिहीन, लगेच कोणीतरी 10 लोक मला छान म्हणतील, त्यांना मी छान म्हणावं अशी त्यांची अपेक्षा असेल, असा तो सगळा साठलोट व्यवहार आहे ना तो. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं, पण सर्व काळात विनोद कमी असतो, सर्व भाषांमध्ये विनोद कमी आहे. पूर्वी न्यूयॉर्क टाइम्सची दशकातली पुस्तकं, शतकातली पुस्तकं अशा याद्या येत असत. त्याच्यात 100 पुस्तकांमध्ये 2-3 सुद्धा विनोदी पुस्तकं नसत, खरी विनोदी म्हणावी अशी. किंवा सदरांची संकलनं होतात, माझी सुद्धा पुष्कळ पुस्तकं सदरांची संकलन, पण एक संपूर्ण मोठा विषय, एक मोठी कादंबरी विनोदी लिहिली असं तर 50-50 वर्षात घडत नाही. याचं कारण त्याला तेवढी सस्टेनिंग पॉवर नसते. एक किस्सा किंवा चुटका मी सांगितला, लोक हसले, पुढच्या किस्स्यापर्यंत काय करायचं मग लोकांनी? ती वाट बघत बसतात, आता आम्हाला कधी हसू, आता आम्हाला कधी हसू. मग ते येत नाही, मग त्यांना ते कंटाळा येतो. म्हणून जे विनोदाच्या बाबतीमध्ये व्यक्तिरेखा निर्माण करण्याचं जे कसब आहे ते जर जमलं तरच विनोद सस्टेन होतो, नाहीतर ते किस्से किंवा चुटके राहतात. आणि आज आपण बरेचसे चुटके वाचतो, कारण विनोदाला जो वेळ द्यायला पाहिजे, मेहनत करायला पाहिजे, ते करायला सुद्धा लेखक तयार नसतो. एकदा लिहून झालं की ते वारंवार लहान कॉम्पॅक्ट, म्हणजे असं मला म्हणायचं, करत राहावं लागतं. माझं बरं जमलेलं विनोदी लेखन मी कित्येकदा 5 वेळा 6 वेळा लिहिलेलं आहे. आज एवढंसं वाटतं, इथे मोठं लिहिलं, मग लहान केलं, मग इथे हा शब्द घातला, मग काय शब्दाचा परिणाम त्या क्रमाने शब्द आल्यासच होईल ना. तर माझ्याच एका कुठल्या तरी लेखाने लिहिलेलं आहे की पुण्यात, आमच्या पुण्यात, असं तोपर्यंत मी पुणेकर झालेली होते, आमच्या पुण्यात ज्या रस्त्यावरून नुसतं फिरलं तरी खिशातली लक्ष्मी रोड होते, त्याला लक्ष्मी रोड म्हणतात. असं मी खूप 90 वगैरेच्या काळात कधीतरी लिहिलं. आता खिशातली लक्ष्मी रोड होते हे शब्द असेच आले पाहिजेत ना. मध्येच एखादा शब्द, मग पुन्हा लक्ष्मी, मग रोड, असं ते जमणार नाही. त्या सिंटॅक्स किंवा त्या शब्दक्रमामध्ये विनोद आहे, तर तो ठेवणं हे आपल्याला भाग आहे असं वाटतं. मला असं वाटतं की माणसाच्या स्वभावात निसर्गानेच विनोदाची खूप कारणं पेरलेली. एकतर अज्ञान आहे. आता चिवी जोशींच्या ह्याच्यात होतं की बोरिक पावडर लावू दे, तर मग ती आई म्हणते की हा ती बोरांची बनवली आहे ती ना, तर बोरांपासून बोरिक पावडर अशी आईची त्याची कल्पना आहे. तर हे तिचं अज्ञान आहे. आता त्यांनी तिला लगेच आई म्हणून टार्गेट नाही केलंय, पण असा अज्ञानाचा भाग असतो. किंवा टेलिफोन जेव्हा नवीन होते तेव्हा टेलिफोनबद्दल लोक काय बोलायची, तो किती श्रीमंत आहे, त्याच्या 2-2 खोल्यात 2-2 फोन आहेत. तर 2 फोन असणं हा काही मोठा श्रीमंतीचा हे नाहीये, लाईन्स किती आहेत हे बघायला. तर त्याच्यामुळे अज्ञान हा एक भाग आहे. अहंकार हा एक फार मोठा भाग आहे. म्हणजे कित्येक लेखक असं म्हणतात की काय दिवसेदिवस चाललंय, जिवे गेले, अमके गेले, माझीही तब्येत बरी नसते. म्हणजे जिये आणि तुम्ही हे एकच आहात का? तर तुम्ही कसं काय हे मोजता आहात? पण एक आपलं म्हणायची पद्धत असते, एक वाक्य टाकून तर दिलं, पुढे व्हायचं ते होईल. त्याच्यामुळे अहंकाराचा एक भाग आहे. म्हणजे पुलंच्या ह्याच्यातही तो पुष्कळदा असायचा की आयसेनहॉवर, काय मजा सांगू, नेमकी मी अमेरिकेला गेले तर तिथे आयसेनहॉवर असताना तुम्ही गेलात का ते होते. तर आपलं काहीतरी महत्व असा एक त्याच्यामध्ये भाग आहे. दुसरं एक मला असं वाटतं की सत्तेला शह देणं ही एक विनोदाची प्रेरणा आहे. दुर्दैवाने आज तसं फारसं करता येत नाही, कारण त्याला वेगळी कारण आहेत आणि त्याचा हा प्लॅटफॉर्म नाहीये. पण आपण जे शाळेत मास्तरांना नावं ठेवतो
तो पण नावं ठेवतो. अमके मास्तर चिलीम आहेत, तमके ट्यूबलाईट आहेत, तमके अशी खूप प्रत्येकाने ठेवलेली असतात. की का असतात? तर मास्तर आपल्यावर सत्ता गाजवतात आणि आपल्याला तिला छेद द्यायचं दुसरं साधन नाहीये, म्हणून आपण थोडीशी शाब्दिक गंमत किंवा करतो. त्याचा एक अप्रतिम नमुना मात्र मी जीवनात पाहिला. मुंबई आमच्याकडे पुण्याला वैकुंठ ही स्मशानभूमी आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि एक बस त्याच्यावरून जाते, रूट आहे, त्या बसमध्ये मी होते. एक अतिशय थकलेली लहानशा चणीची बाई, म्हणजे भाजीवाली बाई, डोक्यावर टोपली घेतलेली, टोपली सकट ती माझ्या इथपर्यंत आली असती, इतकी लहानशी. ती सारखी त्या बस कंडक्टरला, अहो कंडक्टर एक वैकुंठ द्या, अहो कंडक्टर एक वैकुंठ द्या. तिला ते पाटी सांभाळा, ते तिकिटाचे पैसे, आणि तो कंडक्टर सारखा वैकुंठ ना, वेळ आहे अजून, असं बोलत. शेवटी करता करता तिची उतरायची वेळ आली. आता तिला काय, तिला काही फुकट जायचं नाही, तिला तिकीट काढायची इच्छा आहे, पण तू देत नाहीये. त्यांनी पुन्हा, काय आजी आलाय वैकुंठ, जायचं का, तुमचा स्टाफ आलाय. तर ती बाई सर्वांदेखत म्हणाली, मघा धरून ऐकतेय, स्टाफ काय बडबडतोयस रे मुर्द्या. कारण वैकुंठ असल्यानं, वैकुंठ हा नुसता स्टाफ नसतो, फुली स्टाफ असतो. आता हे फुली स्टाफ कुठून आलं हो? समजा मी काय लिहिलं तर लोक म्हणतील की तिने अमक्याचं वाचून चोरलं, तमक्याचं चोर. ती बाई तर लिहिणार वाचणारी नव्हती. तिला जी अपमानाचं शल्य झालं की बसमध्ये इतके लोक आमच्या समोर, हा माझी चेष्टा करत होता काय, मी ह्याला ऐकून दाखवलं. म्हणून मला नेहमी असं वाटतं की विनोद हा कधीच संपणार नाही, कारण जगात नेहमी श्रेणी राहणार. सगळे एका श्रेणीवर असावे हा युटोपिया आहे किंवा हा आदर्शवाद आहे, असं कधी जगात होणारच नाही. रंगरूपापासून, जाती धर्मापासून, आर्थिक स्थितीपासून, शहर खेड्यापासून, सत्ता गाजवणारे आणि गाजवून घेणारे, नेहमी जीवनात श्रेणी ह्या राहणारच आहे. मग दरवेळी निम्न स्तरावर असलेल्या माणसाला वरच्या स्तरावरच्या माणसाला काय करता येईल, तर तो अशी एखादी काहीतरी शाब्दिक गंमत करेल, चेष्टा करेल, जी व्यर्थी असेल, जी त्याला कळली तरी छान, नाही कळली तरी छान, पण माझा राग तर मी व्यक्त केला. त्याच्यामुळे अशा ह्या सगळ्या कारणांनी विनोद संपेल वगैरे असं मला चुकूनही कधीही वाटत नाही. विनोदातून सामाजिक आयुष्य होतं का, तर होतं, पण तो त्याचा प्रधान हेतू नसतो. प्रधान हेतू पहिल्यांदा हसवणं हाच असतो. त्याच्यामुळे असं कधी होत नाही ना की अच्छा हा विनोद आहे, मी उद्या हसेन, असं नसतं. चांगल्या तत्क्षणी तुम्ही हसता, ही तुमची दादच असते त्याला. पण तो सामाजिक अनेक गोष्टींवर भाष्य करत असतो, तो मतं देत असतो आणि विचार करणाऱ्यापर्यंत ती पोचतात. आता आपल्याला किती विचार करायचा आहे हा गंभीर प्रश्नच आहे इथून पुढच्या काळामध्ये. अनेकांना फारसा काही करायचंच नाहीये, जे सगळं ऐकतं हवं त्याच्यात करमणूक पण ऐकती हवी. मी अजिबात डोकं वापरणार नाही, मी विचार करणार नाही, मला जे काहीतरी ऐकतं असेल तेच द्या, असं जर काही असेल त्याला आपला काही इलाज नाही. पु ल हे थोर विनोदकार आहेत का थोर भाष्यकार आहेत, याला माझं उत्तर ते थोर भाष्यकार आहेत असं आहे. म्हणजे त्यांच्या विनोदाला कमी लेखण्याची कोणाचीच आपली हे नाहीये, पण त्यांच्यातला सामाजिक भाष्यकार हा खूप मोठा आहे आणि दुर्दैवाने तो विनोदाने झाकोळला गेलाय. आणि आपल्याला सारखं असं पु ल म्हटलं की हशा असं वाटतं, पण पुलांनी खूप त्याच्यावर काही केलेले. विनोदाने एक नेहमीचं असतं ते सांगून मी आपला निरोप घेईन, कारण वेळही संपेल, माझे मुद्देही संपतील. त्याच्यात बायकांना विनोद कळत नाही किंवा बायका विनोदी लिहित नाही, हा एक सनातन आरोप आहे. तो बहुतेक कोणीतरी पुरुषांनीच केलेला असेल, नाहीतर असं काही म्हणायचं कारण नाही. आता आमचे सुबोध जावडेकर मानवी मेंदूचा एवढा अभ्यास करतायत, त्याच्यात कुठेही बाईचा मेंदू, एक तर मुळात मेंदूचं मेंदूमध्ये विनोदाचं केंद्र आहे असं कुठेही त्यांनी लिहिलेलं नाही माझ्या तरी बघण्यात नाही. त्याचप्रमाणे बाईमध्ये ते नाही असंही कुठे म्हटलेलं नाही. किंबहुना विनोदाचं महत्त्वाचं साधन जे भाषा ते बायकांकडे जास्त आहे असं सगळेच म्हणतात. त्याच्यामुळे मग ते का नाही, तर याचं मला तरी नेहमीच असं वाटतं की त्याला लागणारी मनाची मुक्तता ही बायकांना कमी आहे. त्याच्यामुळे त्या आपलंच रोजचं काहीतरी घेऊन बसतात
परंपरेने आपल्याला कसं बाई कशी रडकी चिडकी अतिशय कुचंबलेली असली तर मग ती थोर देवी वगैरे होण्यालायक असं वाटेल. बाई जर हसत वगैरे सुटली तर ते काही फारसं गौरवाने त्याच्याकडे बघितलं जात नाही. म्हणून मग कदाचित बायकांच्या बाबतीमध्ये त्यांना विनोद कळत नाही किंवा तो त्यांच्यासाठी नाहीच वगैरे अशासारखं काही बोललं जातं. पण त्याच्यामध्ये काही फारसा अर्थ नाही आहे. एकदम महत्त्वाची विधानं विनोदाविषयी आहेत. लाईफ इज अ कॉमेडी फॉर दोज who think. Life is a tragedy for those who feel. तुम्ही जर भावनेच्या चष्म्याने सतत पाहिलं तर आयुष्य ही ट्रॅजेडी आहे. पण तुम्ही गमती गमतीने बघा, आयुष्य ही कमाल आहे. आपल्याला एवढे सरप्राइजेस लाईफ देतं ना. आपल्याला लहानपणी भयंकर हुशार वाटलेली माणसं आज कुठे आहेत, अतिसामान्य वाटलेली माणसं आज कुठल्या कुठे गेलेली आहेत. ज्या माणसाकडनं आपली काहीही अपेक्षा नव्हती त्यांनी केवढं काहीतरी करून ठेवलंय. दुसऱ्या बाजूने ज्याला निसर्गाने खूप दिलं होतं त्याच्यातनं काहीच का झालं नाही, हा गरिबीत आनंदात का, तो श्रीमंतीत दुर्मुखलेला का, काही उत्तर नाही. हे असं आहे, एवढंच आपल्यापाशी उत्तर आहे. त्याच्यामुळे हे एक विधान मला फार आवडतं. आणि बायरनचं एक मला फार आवडतं. इफ आय लाफ ॲट एनी मॉर्टल थिंग इट इज दॅट आय मे नॉट वीप. असं एक बायरनचं विधान आहे. ते मला खूप अर्थपूर्ण आहे असं वाटलं की मला खरं म्हणजे रडू येत आहे हा आयुष्याचा खेळ सगळा बघून. ही जी फसगत आहे, जे पुलंनी पुढे हसवणूक आणि फसवणूक शब्द वापरले आहेत, ही जी फसगत आहे, हे जे सगळं हातातनं वाळूसारखं सुटणं आहे, विशेषतः 60, 70, 80 वर्ष जगल्यावर हिशोब करायला गेलं तर काहीच नाही असं जेव्हा जाणवतं तेव्हा खरं म्हणजे रडण्याची स्थिती असते. अशा वेळी मग त्याच्यात 10 लोकात रडत बसायचं का एखादी चेष्टा गंमत करून त्याच्यातनं सुटायचं, अशासारखा काही विचार करता येईल. शेवटचा मला एक असं छोटासा एक माझाच तुकडा वाचून दाखवते जो अनेकांनी वाचला असेल, पण ह्याच्यात लगेच शॉ गेला, शेक्सपियर गेला, मीही आजारी असं नाहीये, मला अजिबातच म्हणायचं नाही. पण ज्या प्रकारचा विनोद एका वर्गाला खूप हवा आहे तो मी कसा लिहिला त्यातला एक छोटासा तुकडा. माझा एक ऑपरेशन आवराआवर म्हणून लेख खूप गाजलेला होता. त्यावेळेला ते ऑपरेशन बोफोर्स वगैरे होतं, त्यामुळे तो त्यातला शब्द मी घेतलेला होता. त्या लेखाची मजा अशी झाली की तो झुळूकच्या कुठल्या तरी अंकात आला आहे, तो मला एवढं आठवत नाही. आणि तो आल्यानंतर पुढला महिनाभर जवळजवळ रस्त्यात माणसं भेटली की अशी बिचकून, अहो मंगलाबाई तुम्ही आमच्या घरी आला होता, पण तुम्ही तर हॉलमध्ये बसला होता, तुम्ही माळ्यावर कधी गेलात? मी म्हटलं मी नाही तुमच्या माळ्यावर गेले, पण ह्याचा अर्थ इन ए ब्रॉडर सेन्स तुमचा माळा माझा माळा किती सारखा आहे बघा. तर ह्युमर इज अ ग्रेट इक्वलायझर. मला हे त्याचं सर्वात मोठं योगदान वाटतं की एरवी माणसं असं बघतात की बॉसनी काय केलं मग मी काहीतरी करेन, पण हसण्याची उबळ आली तर बॉसच्या आधी सबॉर्डिनेट हसतो. तो असं नाही म्हणत की बॉस हसेपर्यंत मी थांबतो नंतर मी हसे, असं शक्य होत नाही. ते एक ऑपरेशन आवरावर मधला छोटासा किस्सा सांगितला, छोटासा तुकडा वाचून दाखवते की यशोदेला जसं कृष्णाच्या मुखामध्ये विश्वरूप दर्शन घडलं होतं तसं मला माळ्याच्या तोंडाशी संसार रूप दर्शन घडतं. दुनियेतल्या अत्यंत अतर्क्य, दुर्मिळ, असंबद्ध आणि निरुपयोगी वस्तू माळ्यावर पडून असतात वर्षानुवर्ष. पाणी तापवण्याच्या बंबाची जाळी, रद्दी मोजण्याचा तुटका वजन काटा, आंब्याच्या रिकाम्या करंड्या, बुटांची खोकी, इंदुरी लुगड्यांचे काठ, दिवाळीतल्या कंदिलाचा सांगाडा, कोणीतरी कोणासाठी तरी पुजलेल्या गौरीहाराची मडकी, उदबत्त्यांची लाकडी घरं, बाबागाडीची चाकं, मेहंदीचे छाप, रांगोळ्यांचे ठसे, डबे, बाटल्या, सूप, पिंप, जाती, खलबत्ते, घंगाळं, मोदक पात्र, असू दे म्हणून वेळोवेळी खालून माळ्यावर भिरकावलेली एक एक वस्तू इमानाने मौजूद असते. माळ्यावरचं स्थान म्हणजे साक्षात अढळ पद. मुद्दाम फेकल्याशिवाय वस्तू तिथे जाणार नाही. एकदा गेली की असू दे संस्कृतीमुळे ती पुढे जाणार नाही. असू दे अडीनडीला कामी येईल म्हणून बाळगलेली एकही वस्तू ऐन गरजेला कधीही सापडत.
एक तर ती नेमकी कुठे ठेवली आहे आठवत नाही, आठवली तर माळ्यावर चढायला माणूस मिळत नाही, वेळ नसतो, धीर नसतो. शेवटी असू दे म्हणता म्हणता माळ्यावर दिवाळीच्या रांगोळीचे 25-50 ठसे गोळा होते. असा ठसा ठसा भरलेला माळा पाहिला मला नेहमीच उपरती होते. वाटतं इथून पुढे फक्त अपरिग्रह, बस. अपरिग्रहाशिवाय ह्या भवसागरातून माझी सुटका होणार नाही. काम झालं की वस्तू फेकून द्यायची. नो लाड, धर वस्तू की फेक, धर वस्तू की फेक, धर नवरा की. असं हे सगळं आहे. त्याच्यामुळे आता मी इथे थांबते. मला ही संधी दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे. कारण खूप विचार मनात असतात, पण त्या निमित्ताने थोडे एकसूत्र पण केले जातात. एरवी ते हातून तेवढं होत नाही. धन्यवाद सर. एक माईक अशा त्यांच्यासाठी. खरंच आमच्यासाठी मेजवानीच होतं. विनोदाकडे बघण्याची एक नवी दृष्टी आणि संपूर्ण मराठी विनोदाची वाटचाल इतकी हसत खेळत आणि खूप छान शब्दात उलगडून दाखवली की कसा वेळ गेला आम्हाला कळलंच नाही. खूप खूप आनंद दिलात तुम्ही. आता पुढच्या टप्प्याकडे जाताना आदरणीय आशाताई बघेल यांचं अध्यक्षीय भाषण म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा सुंदरसा कळसच. अत्यंत रुजू स्वभावाच्या, अंतर्बाह्य निर्मळतेची, सात्विकतेची साक्षात प्रतिमा असलेल्या आशाताई आम्हा नागपूरकरांचं भूषण. साहित्य अकादमी आणि जनस्थान पुरस्कारानं सन्मानित झालेल्या आशाताईंचं प्रसन्न वडीलधारं व्यक्तिमत्व प्रत्येकालाच अगदी आपलंसं वाटतं. काय जादू आहे माहिती नाही, पण प्रत्येकाला वाटतं की या अगदी माझ्याच आहेत, माझ्या खूप आवडत्या आहेत. आता इतक्या मोठ्या व्यक्तीबद्दल बोलण्याचं धाडस मी करू तरी कशी, पण तुमची क्षमा मागून 2 शब्द तुमच्याबद्दल बोलते. त्यांच्या लेखनानंच खरी त्यांची ओळख समस्त मराठी वाचकांना करून दिली आहे. सूक्ष्म अनुभवांना चिमटीत पकडून त्या अनुभवांचं अथांगपण उत्कटपणे मांडणारी त्यांची प्रत्येक कथा आजच्या आधुनिक भोगवादी काळातही मानवी जीवनावरचा, नात्यांवरचा, संगीतादी अभिजात कलांवरचा आपला विश्वास अभंग ठेवते. हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. वैदर्भीय भाषेतला गोडवा त्यांच्या लेखणीतून अगदी सहज उतरलेला दिसतो आपल्याला. पारंपरिकतेशी असलेली त्यांची नाळ न तोडताही आधुनिक जीवनशैलीला, आधुनिक विचारसरणीला सामोरं जाता येतं याचा प्रत्यय देणार आशाताई तुमचं लेखन वाचताना आम्हाला इतका आनंद मिळतो की असाच आनंद आम्ही सतत घेत राहणार आहोत. तुमचं मनोगत ऐकायलाही आम्ही खूप उत्सुक आहोत. आशाताईंना अध्यक्षीय भाषणासाठी मी सन्मानपूर्वक विनंती करते. त्यांना जागेवरच मायक्रोफोन द्या. त्यांच्या इतक्या सुंदर खुसखुशीत विनोदी अशा बोलण्यानंतर मी बोलणं म्हणजे मला खरंच त्या मोठा प्रश्नच पडलेला आहे. आम्ही तो खुसखुशीत हा शब्द एखाद्या पदार्थामध्ये मोहन व्यवस्थित झालं की नाही त्याच्या सांगितलं तर इतकं खुसखुशीत म्हणजे खरोखरच मोहन चांगलं झालं होतं. इतकं खुसखुशीत छान बोलणं त्यांचं. आणि आता त्याच्यावरती मी बोलायचं, भाष्य करायचं मला मुळामध्येच विनोदी लिहिता येत नाही. पण आपल्या आसपास इतके विनोदी घटना घडत असतात. पण आपण काय आहे की नित्याच्या अवलोकने जन पहा होती किती आंधळे, तसं आपलं झालेलं असतं. एकदा माझा नातू आहे, त्याला तो गाणं चांगलं म्हणतो म्हणजे तर तो घरी ते तुकारामाचं वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचर्य असा छान म्हणायचा. त्याला म्हटलं अरे तू गायनशाळेत जा.
आणि गायनशास्त्रातल्या शिक्षकाकडे तो गेला आणि त्यांनी त्यांना म्हटलं की म्हणा सा, तर त्यांनी नुसता सा असं म्हटल्यावरती ते म्हणे सा म्हणा सा. प्रोज मध्ये त्यांनी सा म्हटलं, 3 वेळा सा असं केलं. म्हणजे तुला या जन्मात तुला गाणं येणार नाही. मग तो घरी परत आला. आधी तुम्हाला पाठवलं, पण त्यांनी मला म्हटलं की गाढवा तुला या जन्मात गाणं येणार नाही. तर मग कसं, मग त्यांनी मला म्हटलं म्हणे की म्हणा सा. अरे मग म्हटलं तू सा तर मी चांगला म्हणतो, त्यांनी लावा सा असं नाही म्हटलं, त्यांनी म्हणा सा असं म्हटलं, त्याच्यामुळे मी सा म्हटलं. असं ते आमच्या नातवाचं ते वक्तव्य होतं. आता आपल्या घरात असे विनोद वारंवार घडत असतात. आमच्या घरामध्ये एकदा मी लहान, म्हणजे खूप माझं कॉलेज गोईंग एज होतं माझं, तर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन झाली ती नवरात्रामध्ये, म्हणजे लग्न व्हायचं होतं. तर मी काय केलं की आता मी साडी नेसली होती. तर त्या साडीचं मला ते आमच्याकडे त्या आमच्या एक आतेबाई होत्या, त्या बिचाऱ्या त्यांनी विधवा होत्या, त्या डोक्यावरनं पदर घ्यायच्या आणि तोंडाचं असं बोळकं करायच्या त्या. तर मी त्यांची नक्कल, म्हणजे त्यांचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन साठी निवड केली. आणि मी काय केलं, तर साडी होती, मला काही ते कोणी नेसवून दिलं नसतं ते आलवण वगैरे. तर मी काय केलं, त्या साडीलाच असं परकर पोलक्याला कसं करतो आपण तसा एक खोचा मारला आणि तिथे गेली आपली अशी वाकली. आणि मग ती असं करून मी बोलली, तर माझं काही कोणी ऐकतच नाही असं करून मी बोलली आपली तिकडे. तर सगळेजण हसले आणि मी आहे आशा हे काही कोणी ओळखलं नाही. तर मला वाटलं चला आपण निघलो, पण माझी आई मला रागवली, इतक्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुला हीच सापडली म्हणे करायला, तुझे वेगळं नव्हतं करता येत का तू, असं माझी आई म्हणाली. अशा खूप गोष्टी असतात आपल्या आसपास घडत असतात आणि आपल्याला कळत नाही ते आपल्या आसपास घडतात. म्हणून आमच्या शेजारी एक बेदरकर म्हणून, नलिनी बेदरकर म्हणून मुलगी होती. ती खूप छान गाणं म्हणायची, खूपच सुंदर गाणं म्हणायची. तर ती पण सिनेमातली गाणी म्हणायची. आणखी मग असे मानं वेळावून सिनेमातली गाणी म्हणायची. ती तिचे वडील एकदा तिला माझ्याकडे घेऊन आले, आशा तू गायनशाळेत जात असतेस ना, हिला आपल्यासोबत घेऊन या म्हणे, काही फालतूची गाणी म्हणते, हिला घेऊन जा म्हणे आणि हिला मालकंस शिकव म्हणे. आता गायनशाळेत गेल्यावरती पहिल्या वर्गात कोणी मालकंस कसं काय शिकले आहे ना, मालकंस शिकवण्यासाठी काहीतरी 1-2-3 वर्षाची तरी सा लावण्याची, व्यवस्थित सा लावण्याची तयारी पाहिजे. तर तिथे गेल्यावरती ती पहिल्या वर्गात बसली. एक 15 दिवस गेले असतील तर तिथे तिचं हे सुरू झाले, काय ते आलाप असतात ना, ते सारे ग म प ध नि सा, मग सा सा रे रे ग ग म म प, सा 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 रे 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 असं सुरू झालं ते संगीतामध्ये. मग तिचे वडील एकदा माझ्याकडे आले, काय ग म्हणे जाऊन 15 दिवस झाले, आमच्या नलूला म्हणे अजून मालकंस नाही शिकवला. म्हटलं तात्या एकदम मालकंस कसा काय येणार आहे म्हटलं. मग एकदम मालकंस नाही येणार, तर मग केव्हा मालकंस येईल म्हणे. म्हटलं त्याला 2-3 वर्ष तिला द्यावे लागतील. 2-3 वर्षात तर तिला लग्न होऊन तिचं मूल व्हायची वेळ येईल म्हणे. तिला केव्हा म्हणे मालकंस येईल म्हणे, मालकंस नाही येणार म्हणे तिला. आणि मग त्या तात्याला, ते तात्यासाहेब होते, ते तात्या म्हणायचो आम्ही त्यांना. तर ते आमच्याकडे नवरात्रात यायचे आणि ते गाणं म्हणायचे नवरात्रामध्ये. तर त्यांना त्या गाणं म्हणण्यामध्ये ते की आवर्तना मागून आवर्तनं, गाण्याचं माहीत असेल सगळ्यांना, तर आवर्तना मागून आवर्तनं, पण समेवर येतच नव्हते. तर सगळे म्हणे अरे तात्या समेवर का नाही येत माझे वडील म्हणे, समेवर आला असतास तर तू बरं झालं असतं म्हणे. तर अण्णासाहेब तेवढंच तर माझं कच्च आहे म्हणे, मी गाणं म्हणतो तुम्ही समेवर या. असं ते आमच्याकडे त्या संगीताचे असे विनोद घडायचे आणि कोणालाही त्यात काही असं गैर नाही वाटत की हे सगळं असं होत आहे म्हणून. मग तो खरंच आवर्तनामागून आवर्तनं घ्यायचा आणि 1 आवर्तन 2 आवर्तन संपली की माझे वडील समेवर यायचे. असं ते आमच्याकडे गाण्याचं शिक्षण चालायचं. आणि मग एकदा ते तात्या आमच्याकडे नवरात्रात आले आणि भजन होतं, तर त्यांचं भजन झालं. तेच पुन्हा म्हणजे भजन म्हणजे समेवर येणंच नाही, आणि असं भजन झालं. तर ते म्हणायचे की आशा तू ते म्हणे माझं हौशीला का गाणं खूप छान म्हणते म्हणे, ते म्हणे तू. अहो म्हटलं हे नवरात्राचं भजन आहे, ते म्हणायचं माझं हौशीला का कसं काय म्हणायचं. तर ते म्हणे काही नाही,
तू माझा होशील का हे म्हणे त्या भगवंताला उद्देशून म्हणायचं, म्हणजे म्हणे बरोबर होईल असं त्यांनी मला ज्ञानामृत पाजलं. असे आमच्याकडे एकसे एक किस्से होते. आमच्या घरामध्येच इतका विनोद होता, पण मला कधीही विनोदी घेता आलं नाही. त्याच्यासाठी मंगलाताईंची खुसखुशीत विनोद दृष्टीच हवी असते ती त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मगाशी अत्र्यांचा उल्लेख केला आणि यांचा उल्लेख केला, तसा अत्र्यांचं आणि फडक्यांचं एकदा थोडंसं असं आपसातल्याच बैठकीत झालं. पण फडके म्हणाले की अस्ताव्यस्त समस्त देश असतं, सगळे अस्ताव्यस्त समस्त असतात ते देश असतं. आता फडके अत्रे हजर जबाबी, ते कसं काय ऐकून घेणार. ते म्हणाले की स्वस्तात स्वस्त समस्त कोकण असतं, असं त्यांनी त्यांना म्हटलं. त्याच्यामुळे मग त्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या, असं ते खूप चालायचं. ते तर आपल्याकडे नेहमी विदर्भातली बोली आणि पुण्याची बोली याच्यामध्ये आमच्याकडे खूपच विनोद घडतात. एकदा ते झालेही नसतील तसं काही, पण ते आम्ही म्हणतो असं. तर एकदा बसमध्ये एक जण बसला आणि त्यांनी तिकीट नव्हतं काढलं. तर माझा भाऊ म्हणायचा, तो पुण्याचा बस ड्रायव्हर असेल, बस कंडक्टर असेल, तर तो म्हणे तिकीट नाही काढलं तर उतरा की राव खाली, असं तो आपला म्हणे हळूवार आवाजात म्हणायचा. आणि मग म्हणे आपला इकडचा कसा म्हणेल, बस काय तुझ्या बापाची आहे असं म्हणायचा. ते असं सगळं त्या ह्याच्यामध्ये, पण आम्हाला कधीही त्याच्यामध्ये काही विनोद नाही वाटला, कारण तो आसपासच असा घडत असायचा विनोद. अशा खूप गोष्टी त्या विनोदामध्ये आहे. एकदा मगाशी टी.व्ही. जोशींचेच आहे की काय हे आठवत नाही मला, पण आता तो तरुणीबाईंच्या व्याख्यानाला जातो, तरुणीबाईंच्या व्याख्यानाला जातो तो, आणि त्यांचे स्पष्ट वक्तेपणाचे प्रयोग ऐकून येत होतो. आणि त्याच्यावरती त्या व्याख्यानाची तरुणीबाईंच्या इतकी जबरदस्त मोहिनी पडते की तो घरी येतो. त्यावेळेस त्याचा एक भाचा असतो, त्याला क्षय झालेला असतो बिचारण्या, आणि तो मरणोन्मुख अवस्थेला असतो. आता मला जसं आठवत आहे तसं मी सांगते, बरोबर आहे की नाही हे मंगलाताई सांगतील. तर तो त्याला पाहिल्यावरती त्या भाच्याला ते नेहमी तो म्हणतो की तू लवकर बरा होशील वगैरे वगैरे असं म्हणून त्याला तो म्हणजे हे करतो, बुस्टिंग करतो. परंतु यावेळेस ते स्पष्ट वक्तेपणाचे प्रयोग तो ऐकून आलेला असतो, आणि तो तिथे त्या भाच्याला म्हणतो, मामा मी कधी बरा होईल. भाचा विचारतो, वत्सा आजपर्यंत मी तुझ्याशी खोटं बोललो, परंतु आता मी तुझ्याशी खरं बोलतो आहे की तू फारच थोड्या दिवसाचा सोबती आहे. असं म्हटल्यावरती त्याची तब्येत आणखीनच बिघडते. म्हणजे कुठे खरं बोलावं, कुठे खोटं बोलावं ह्याचं तारतम्य त्या स्पष्ट वक्तेपणाच्या प्रयोगामुळे त्याला उरत नाही. त्याच्यानंतर मगाशी मानसपुत्र गंगाधर गाडगियांचा बंडू, हा एक मस्त बंडू मानसपुत्र स्नेहलता, त्यांची ते खूपच मस्त आहे. त्यांच्यामध्ये मी ॲक्च्युअली म्हणजे कॉलेज गोईंग एजमध्ये आमच्या शाळेच्या कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये त्या स्नेहलतेचं काम केलं होतं की बंडूचं काम केलं होतं मला वाटतं. तर आणि स्नेहलतेचं दुसरं कोणीतरी केलं होतं काम. तर त्याच्यामध्ये एक मला वाटतं असं आहे की बंडू, स्नेहलता आणि त्यांचा मुलगा. तर बंडू ऑफिसात जातो असं ते होतं. तर बंडू ऑफिसात जात असताना तर बंडूला त्याचा कोट पाहिजे असतो. आता इतका जवळ तिथे खुर्चीवर टांगलेला कोट आहे, पण बंडू आपल्या मनाने घेत नाही. तो म्हणतो, अगं स्नेहलता मला तो कोट आणून दे बरं जरा. आणि स्नेहलता म्हणते, अरे त्या मुलाला जरा बाबांचा कोट दे बरं. मग तो मुलगा म्हणतो, बाबा तो कोट देता का जरा. म्हणजे तो म्हणतो की चला मला माझा कोट घ्यावा लागेल. मग त्याच्यानंतर तो कोट आपला आपणच घेतो, आणि त्या कोट घेतल्यानंतर त्या कोटाच्या खिशामध्ये खूप मुंग्या असतात. तर त्या मुंग्या त्याला कडा चावतात. तर तो म्हणतो की अरे या कोटाच्या खिशात कोणी मुंग्या भरून ठेवल्या. तर ती स्नेहलता म्हणते, ईश्वर मुंग्या भरतात का कधी कोणी. म्हणे मुंग्या तुमच्या कोटाच्या खिशामध्ये चॉकलेट ठेवले होते म्हणे त्या मुलांनी, त्याचं नाव काहीतरी असेल. तर त्या चॉकलेटमुळे त्यांना मुंग्या झाल्या, आणि चॉकलेट बघा एक तुमच्यासाठी ठेवलं असेल तर ते असेल म्हणे. असं करून म्हणजे अशा तऱ्हेचं एक विनोदी सगळं त्या ह्याच्यामध्ये असायचं. आणि
सगळ्यात जास्ती विनोद तर संगीतातच असायचे, सगळ्यात जास्ती विनोद तर संगीतातच असायचे. एकदा एक कृष्णराव शंकर पंडित म्हणून मोठे गायक होते. तर कृष्णराव शंकर पण आमच्याकडे यायचे. माझ्या वडिलांना गाण्याचा खूप शौक होता, त्याच्यामुळे ते आमच्याकडे मधून मधून यायचे. तर त्या कृष्णराव शंकर पंडितांना अशी एक सवय होती की गाणं म्हणताना मधून मधून बोलायचं आणि बोलत बोलत समेवर यायचं, अशी एक सवय होती त्यांना. तर ते म्हणायचे, आता ते कोणतं राग आठवत नाही मला, पण मोरे मंदर अब क्यों नहीं आये, मोरे मंदर अब क्यों. आम्ही कोणी आम्हाला जागरी दिली तरी आम्ही आमची गायकी सोडणार नाही, मोरे मंदर अब क्यों असं करायचे ते. आम्ही त्यांचं नाव अब क्यों शंकर पंडित असंच म्हणायचं त्यांना. आम्ही ते आले की आम्ही त्यांना असं म्हणायचं. त्यांची आम्हाला म्हणजे खूपच आम्ही त्यांची मजा करतो. त्यांना कधीच कळलं नाही की आपल्याला हे लोक चिडवतात, कधीही त्यांना कळलं नाही आपल्याला आपण आमचे ते टार्गेट आहेत हे त्यांना कधीही कळलं नाही, कधीही कळलं नाही. अशी खूप मजा आमच्याकडे त्या याची विनोदाची यायची. पण इतकं असूनही मला कधीही विनोदी लिहिता आलं नाही, कारण विनोदी लिहायला जी दृष्टी असते ती काही माझ्यापाशी नाही. ती मंगलाताई कशी आहे, आमच्या सुप्रियाजवळ आहे. सुप्रियाने एक सनांद्र बोंद्र्या म्हणून लिहिलं होतं, आठवत असेल तर मला. आणि जयश्रीची पण एक मला वाटतं कुठली तरी विनोदी, काय ग त्या कथेचं नाव? माझ्या चोख हिशोबातील बेहिशोब. हा, माझ्या चोख हिशोबातील बेहिशोबीपण. अशी मस्त कथा आहे ती. जयश्री पूर्वी कथाकथनही करायची त्याचं, आजकाल करत नाही ती. पण असं ते असूनही म्हणजे मला कधी म्हणजे सगळं आवडत असूनही मला कधीही विनोदी लिहिता आलं नाही. ही माझी म्हणजे खरं म्हणजे कॉमेडीच आहे. तर इतकं बोलून मी थांबते. मला काही खुसखुशीत वगैरे बोलता नाही आलंय, पण जरा बरं बोलली असं मला वाटतंय. शेवाळकरांचं अभिव्यक्तीचं पहिलं संमेलन झालं होतं, मला वाटतं कुठे झालं होतं तिथे, नाही आपल्या नागपूरला त्याचं अधिवेशन झालं होतं ना. नाही भगिनी मंडळात झालं होतं. तर तेव्हा मी कथाकथन केलं होतं. कधी नव्हे तर मी कथाकथन करायला या लोकांनी मला भाग पाडलं होतं कथाकथन करायला. आता माझी कथा कधीच कथनालायक नाही, तर शेवाळकरांनी ती शांतपणे ऐकून घेतली आणि मला असं सांगितलं की कथा तू लिहतच जा, सांगणं तुला उचित दिसत नाही असं म्हणून तेव्हापासून मी जे ठरवलं की कथा सांगायची नाही आणि विनोदी बोलायचंही नाही आणि कथा फक्त लिहत राहायच्या. पण आज मलाही माझ्यावरती हा अनवस्था प्रसंग सुप्रियामुळे ओळखला. धन्यवाद. त्यातनं इतकं काही मिळून जातं की खरंच खूप समाधान, खूप आनंद त्यातून मिळत असतो. कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण येतोय. आभार प्रदर्शनाची जबाबदारी स्वातीताई सुरंगळीकर पार पाडणार आहेत. पण तत्पूर्वी आपला 30 तारखेला एक कार्यक्रम आहे अभिव्यक्तीचा सायंटिफिक सभागृहात. तर त्याविषयी सुप्रियाताई स्वतः तुम्हाला सांगणार आहेत. तर सुप्रियाताईंना मी त्यासाठी आमंत्रित करते.